मग कसे आहात सगळे? मस्त. स्वस्त. मस्त. एकदम व्हेरी मस्त. गुड. मस्त मस्त जबरदस्त. छान. मग पण अजून तुमच्यामुळे. तिकडेच आहोत की पुढे जायचा विचार केलाय? नाही नाही, पुढे जायचंय. थँक्यू सो मच. तर आजचा आपला टॉपिक काय आहे? तर आज आपण बघणार आहोत डेली प्रॅक्टिसेस मध्ये काय काय असणार आहे. त्याच्यानंतर लेवल 2 लेवल 3 चा सिलेबस, त्याचं कंटेंट काय आहे, एक्झॅक्टली ते सगळं झाल्यावर आपण काय बनणार, आपण काय शिकणार, आपण काय चेंजेस आणू शकतो, हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत. आणि जो डे 1 पासून सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे की फी स्ट्रक्चर काय आहे मॅडम, जे मला रोज मेसेज येतात, तर त्या प्रश्नाचं उत्तर आज सापडणार आहे. सो डोंट वरी अबाउट दॅट. आणि त्याच्या आधी, सगळ्यात आधी आपण जे 7 दिवस टिकलेलो आहोत इथे, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आय वुड से हे खूप धाडसाचं काम आहे. माणसं बोलतात की मला बदलायचं आहे, मला जीवन बदलायचं आहे, असं पाहिजे तसं पाहिजे, पण बोलणं वेगळं आणि करणं वेगळं. त्यामुळे ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे की स्वतःसाठी पाऊल उचललं. 7 दिवस टिकणं लहान सहान गोष्ट वाटत असेल असे बोलणारे, पण ती नाहीये. आता नाही कळणार, नंतर समजेल तुम्हाला की 7 दिवस सातत्याने एखादी गोष्ट, 7 दिवस का होईना पण सातत्य टिकून एखादी गोष्ट स्वतःसाठी करणं, ह्यालासाठी सुद्धा धाडस लागतं. आणि ते आज आपण तुम्ही केलेलं आहे, त्याबद्दल थँक्यू. आता थँक्यू का म्हटलं मी? हं? प्रत्येक माझ्यावर गोष्टीला विश्वास दाखवलात थँक्यू की नाही? नाही. माझ्यावर विश्वास दाखवला, त्या ब्रह्मांडावर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी थँक्यू बोलते. तुमच्या आत्म्याला. कारण की मी पण. त्याने तुम्हाला इथे बसवलं आहे सातत्य. त्याने तुमच्यात ती जागृती केली आहे की मला पुढे जायचंय. म्हणून त्या आत्म्याला मी थँक्यू बोलते. नाही, आपणही भरपूर चांगलं ज्ञान दिलं आणि थँक्यू. ऊर्जा सुद्धा वाढायला लागली म्हणून आम्ही थांबलो. मिळाले थँक्यू. नसते. आपण फक्त माध्यम सर. हो. नाही नाही. सगळं आहे ते त्याचं आहे आणि समोरच्याचा आभार. हे आतमध्ये शिरलं एकदा की मग काय, कोण वरती उडणार नाही. रोजच्या रोज आपली ग्राउंडिंग होते. रेकी पहिलं शिकवते तर ग्राउंडिंग इतकं परफेक्ट शिकवते ना, लेव्हल 2 च्या पहिल्या दिवसापासून मी मागे लागते त्या गोष्टीसाठी, बाय द वे. त्यामुळे म्हणजे मी मागे लागते बोलण्यापेक्षा रेकीच आपल्याला शिकवते डे 1 पासून आपण ग्राउंडेड कसं राहायचं. हं? तर सुरू करूया आपण. आणि पुढे जाण्याच्या आधी आय वुड प्रॉमिस यू, जेही आता लेवल 2 ला ऍडमिशन घेतील, लेवल 2 आणि लेवल 3 ला येतील, त्यांचं जीवन 360 डिग्रीने कायापालट होईल. आणि तुम्ही स्वतःच्या जीवनाचं जे काही चित्र बनवलेलं आहे किंवा एखादी आपली डिझायर्ड स्टेट आहे, ती डिझायर्ड स्टेट तुमची अचीव्ह होणार ह्याची गॅरंटी मी देते. थँक्यू मॅम. आतापर्यंत आपण काय केलं आहे की आपण चित्र माहितीये की मला असं बनायचं आहे, मला असं दिसायचं आहे, मला हे सगळं अचीव्ह करायचं आहे, माझी ही इच्छा आहे, माझी ही प्रबळ इच्छा आहे, माझ्या जीवनाचं टार्गेट हे आहे, फक्त बोललो आहे. त्या दिवशी कोरी पाटी घेऊन आलो की नाही? मग त्या कोऱ्या पाटीवरती माझ्या इच्छेने मी चित्र रंगवणार माझ्या जीवनाचं, आणि त्याच्यामध्ये मला पाहिजे त्या रंगाच्या छटा मी भरणार. हे जेव्हा आपल्या अंगात, आपल्या हातामध्ये ताकद येईल ना, आणि आपलं आयुष्य आपल्या इच्छेने आपण बनवू शकतो, ह्याची गॅरंटी मी देते. अजून कसली गॅरंटी देऊ? अजून काय हवं असतं? काय नाही, तुमचा सपोर्ट हवाय. दॅट विल बी देअर. दॅट डोंट वरी. आता ह्याच्यावरून आठवलं, आता मी लेट का झाला 2 मिनिटं, माझ्या एका स्टुडंटचा फोन आला की मॅम, तिचाच मेसेज आहे की तिला एका म्हणजे महानगरपालिकेमध्ये उपायुक्ताची नोकरीची पोस्ट आलेली आहे. ती 2 वर्ष ती त्या एक्झाम्स आणि याच्या मागे लागलेली, रेकी शिकली, आणि ती डायलेमामध्ये होती, मी हे म्हणजे ह्या सगळ्या एक्झाम्स पुढे करू की ती LLB पण करते, मी काय करू काय करू करू. तिला पुढे काय बनणार हे सगळं सांगितलेलं आपण, पण एक माणूस असतो ना की धाकधूक असते, काय करू काय करू. मग तिने तो विषय सोडून दिला. ती म्हटलेलं की मी LLB करेल, आता ह्याच्यात माझं करिअर करेल. ती ते वडिलांच्या सोबत कोर्टात वगैरे जाणं, तिने प्रॅक्टिस सुरू करायला लागलेली. आज तिचा कॉल आला की मॅम, सोडलेलं मी विषय, पण आता IT संधी आली. किती छान. ओके. सो हा इफेक्ट कायापालट, एखाद्याच्या अख्ख्या करिअरचा कायापालट होतं. ठीक आहे. त्यामुळे माझ्या चेहरा हसू काय होतं की ते आता जस्ट तिचा कॉल रिसीव्ह केला मी. म्हणून सांगते,
जीवनामध्ये जे आहे ते व्यक्त तरी व्हा, की बाबा हे मला पाहिजे, मला मिळवायचंय. हेल्प करायला आम्ही आहोत, मार्गदर्शन करूच. आणि तो आहे आणि त्याचा आयता हातामध्ये. फक्त आपला हात त्याच्या हातात द्यायचा आहे. टेक्निक आम्ही शिकू. पण म्हणून सांगते की आपलं जीवन जो रंग पाहिजे, ज्या छटा पाहिजे, डिझाईन करायचंय, करा, अचीव्ह करा. आता ही गॅरंटी देते. असे रोजचे येतात. त्यामुळे आता काही काही लोक विचारतात मला की मॅडम तुम्ही काय करता दिवसभरामध्ये, तुम्ही तुमचं रुटीन सांगा, तुमची साधना सांगा. अरे हीच साधना आहे माझी. ह्या ज्या ब्लेसिंग येतात ना रोजच्या रोज, फोन येतात, मेसेज येतात, मला आनंद आतून किती होतो. एक माझा स्टुडंट, ओके फाईन, एक एवढा कमवतो, एक ह्याला हे झालं, आज मॅडम हे झालं, ह्याच्यातून जी माझी ऊर्जा आहे ते मला कसली साधनेची गरज लागणार आहे. करते मी, असं नाही, पण मेन इथून ऊर्जा येते की नाही. त्यामुळे खूप सुंदर अनुभव येतात रोजचे. ओके, असे तर रोज आहेत, तर सांगायला लागले तर मग खूप वेळ. आता हा जस्ट होता आणि कोणीतरी आता विषय काढला तर ते आलं. ओके, तर आता आपण काय बघणार आहोत की डेली प्रॅक्टिसेस मध्ये जे सांगितलं आहे 2-3 मिनिटाच्या, तर हे डेली प्रॅक्टिसेस लेव्हल 1च्या हिशोबाने पण कन्सिडर करू शकता, लेव्हल 2 आणि लेव्हल 3च्या. डेली प्रॅक्टिस कोणीही करू शकतो. ओके, लेव्हल 2 आणि लेव्हल 3 ला गेल्यावर आपल्या डेली प्रॅक्टिस चेंज होणार. त्या शॉर्ट मध्ये येणार की लेव्हल 3 ला गेल्यावर ते एक अशी प्रॅक्टिस दिली जाते की ती एक केली तरी आपल्या सगळ्या गोष्टी होऊन जातात, पण ते लेव्हल 3 ची गोष्ट आहे. आता आपल्याला काय समजून घेणं गरजेचं आहे की आपण काय करतो, रोज आपल्याला काय करणं गरजेचं असतं ते म्हणजे ऑरा क्लेन्झिंग, जे त्या दिवशी आपण शिकलो. दुसरं आहे वॉटर चार्जिंग आणि फूड चार्जिंग. 2-2 मिनिटाची काम आहेत. ऑरा क्लेन्झिंग करायला आपल्याला किती वेळ लागेल? 5 मिनिटं लागेल. वॉटर आणि फूड चार्जिंग करायला 2-2 मिनिटं गेले. 7 मिनिटं गेले. 7 ते 10 मिनिटं पकडा. त्याच्यानंतर आपण त्या दिवशी शिकलो 21 मिनिटाचं आपल्याला काय करू शकतो, आपण आपल्या चक्रांचं हिलिंग करू शकतो. असं समजून आपलं अर्धा तास तिकडे गेला. जे मी डे 1 ला सांगितलेलं की आपलं पूर्ण डेची आपल्याला प्रॅक्टिस किंवा आपल्याला शेड्युलिंग करावी लागेल. डे 2 आणि लेव्हल 2 आणि लेव्हल 3 ला आल्यावरती बाय डिफॉल्ट आपल्याला आपल्या पूर्ण डेची दिनचर्या वगैरे विचार करावा लागतो. कारण की आपली जी प्रॅक्टिसेस आहेत, की आपल्या स्वतःची हिलिंग असेल किंवा क्लायंटची किंवा इतरांची हिलिंग असेल, त्याच्यामध्ये आपल्याला टाइम जरा गॅपमध्ये आपल्याला ते टाकावे लागतात गोष्टी. ती गोष्ट वेगळी. पण नॉर्मली आपल्याला काय करावं लागतं, ऑरा क्लिन्झिंग, वॉटर आणि फूड चार्जिंग हे 5-5 मिनिटाची कामं आहे. 10 मिनिटं त्यात गेली. 21 मिनिटाचं आपलं काय येणार आहे, चक्राचं बॅलन्सिंग झालं. 1 तास जरी स्वतःला आपण दिला, आयुष्यामध्ये खूप बदल होऊ शकतो. जो माणूस 7 ला उठत असेल तो जरा 6 वाजता उठला, ठीक आहे ना, हरकत काही नाही. एक अख्खा आपलं 24 तास, महिन्याचे 24 तास एक्स्ट्रा काढू शकतो आपण. म्हणजे एक अख्खा दिवस एक्स्ट्रा भेटतो आपण फक्त 1 तास रोज दिला तर. ओके नाही. तर त्याच्यानंतर आता काय करू शकतो, आणखी काही मी टेक्निक शॉर्ट मध्ये शिकवत आहे. ते म्हणजे आपण जे काल शिकलो, आपण काय केलं आहे, एनर्जी बॉल तयार केला. शक्तिपातानंतर एनर्जी बॉल तो तयार झाला आहे. 10% ऊर्जांचा का होईना, बट यू कॅन, तुम्हाला फील होतोय की तो एनर्जी आहे, आपल्या संवेदना सुरू होत आहेत. तर ह्याच्यानंतर काय करू शकतो, आपल्या 4 एनर्जी बॉलची गरज लागणार. किती? 4 एनर्जी बॉल. लेव्हल 2 लेव्हल 3 ला ह्या गोष्टी ऑप्शनल ठरणार आहेत. गरजेच्या नाहीत की हा रोज करणं म्हणजे कंपल्सरी आहे, पण ऑप्शनल आहेत. केल्या तर वेल अँड गुड. कारण की ह्याच्याने आपली रोजची ग्राउंडिंग होणार आहे. त्यातला पहिला एनर्जी बॉल किती आहे? टोटल 4. पहिला एनर्जी बॉल जो आहे त्यात तो कशासाठी आहे, ते म्हणजे नेगेटिव्हिटी आयुष्यातून काढण्यासाठी. नेगेटिव्हिटी काढण्यासाठी बोलण्यापेक्षा निगेटिव्ह एनर्जीज आहे बघा, त्याला लक्षात ठेवताना त्याचं नाव काय आहे त्या बॉलचं, आपण लक्षात ठेवण्यासाठी बोललेलं आहोत फुटबॉल. काय आहे फुटबॉल? का फुटबॉलला किक करून लांब करतो आपण, त्याच प्रकारचे नेगेटिव्ह गोष्टींना किक आउट करायचं आहे आपल्या लाईफ मधून, म्हणून तो फुटबॉल. तर आणि उरलेले जे 3 आहेत ते आहे सकारात्मक ऊर्जांचे बॉल, जे आपल्याला ग्रहण करायचे आहे. आणि पहिला जो आहे तो लक्षात ठेवायचा की तो फुटबॉल आहे, त्याला किक करायचं. हे समजलं? सोप्या भाषेत सांगते. त्यातला पहिला जो आहे तो करण्यासाठी आधी आपल्याला काय करावं लागेल, रेखीचं आवाहन करावं लागेल. एकच सेकंड. रेखीचं आवाहन करावं लागेल. रेखीचं आवाहनाची प्रार्थना आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे, ते करायचं. कोणतीही गोष्ट करताना तिला आपल्याला बोलावंच लागणार आहे. ठीक आहे, आता मी शॉर्टमध्ये सांगते. थँक्स टू मी, थँक्स टू रेखी. त्याच्यानंतर
एनर्जी बॉल क्रिएट करायचा. हा फर्स्ट एनर्जी बॉल आहे. ह्याला आपल्याला घोषित करायचं आहे. काय घोषित करायचं? की ह्या एनर्जी बॉलमध्ये माझ्या आयुष्यातील किंवा माझ्या शारीरिक लेवलवरती कोणत्याही प्रकारची नेगेटिव्हिटी असेल तर ती ह्या बॉलमध्ये शोषली जात आहे. हे झालं आपले. त्याच पद्धतीने आपल्या आपल्या घरातील किंवा घरातील व्यक्तींची निगेटिव्हिटी सुद्धा या बॉलमध्ये आपण आकर्षित करू शकतो. घोषित करायचं आहे, इंटेन्शन द्यायचं आहे की माझ्या लाईफमधील जी कोणतीही नकारात्मकता आहे ती सर्व या बॉलमध्ये आता आकर्षित होत आहे, शोषली जात आहे. 1 मिनिट हे रिपीट करायचं आहे. 30 सेकंद लागतील हे करायला. आणि त्याच्यानंतर वन्स यू आर कन्फर्म की हे आपली निगेटिव्हिटी पूर्णपणे तिकडे निघून गेलेली आहे, त्या बॉलला आपण नॉर्मल कसं करतो, आपलं ऑरा क्लेन्झिंग झाल्यावरती निगेटिव्हिटीला ब्रह्मांडात आपण सोडून देतो आणि बरं. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहे, शुद्ध होत आहे, शुद्ध होत आहे. हे कसलं झालं? आपल्या निगेटिव्हिटी रिमूव्हल झाली. ही लेवल 1च्या हिशोबाने सांगते निगेटिव्हिटी. त्याच्यानंतर इथपर्यंत कळलंय? या बॉलचं कळलं सगळ्यांना? आता पुढचे जे 3 आहेत ते कशासाठी आहेत? पॉझिटिव्हिटी घेण्यासाठी. तर आता काय करायचं? हे झालं. हे झाल्यावरती पुन्हा हात रब करायचे आणि दुसरा बॉल आता क्रिएट करायचा. ह्या बॉलला आपल्याला काय करायचं आहे? आपण काय बोलतो? मेरा मंगल, तेरा मंगल, जन जन का मंगल. म्हणजेच हे 3 बॉल झाले. माझ्या मंगलसाठी. तेरा मंगल. तेरा म्हणजे कोण? माझ्या घरातील सगळे व्यक्ती, कुटुंबीय. जन जन का मंगल म्हणजे ब्रह्मांड किंवा निसर्ग. जे मी म्हटलेलं रेकीमध्ये आपण ह्या निसर्गाला सुद्धा हिलिंग पोहोचवू शकतो किंवा ब्रह्मांडाला सुद्धा हिलिंग. हीच तर मेन ग्राउंडिंग आहे की जिथून घेतलंय तिला सुद्धा परत देणं माझी जबाबदारी आहे. ओके, तर ही गोष्ट पण आपण रेकीमध्ये शिकवतो. घेतोयस तर तुला देता पण आलं पाहिजे या हिशोबाने. ठीक आहे. त्यामुळे हे 3 बॉल्स आहेत. पहिला बॉल आहे माझ्यासाठी. त्या एनर्जी बॉलला सांगायचं की हा एनर्जी बॉल संपूर्ण सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण आहे आणि मग आपल्याला जे जे पाहिजे ते ह्या बॉलला सांगायचं. मी आता इन जनरल सांगते की मला परमसुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्याचा लाभ प्राप्त झालेला आहे. असं थोडा वेळ इंटेन्शन द्यायचं आहे आणि काल जसा तो एनर्जी बॉल आपण ग्रहण केला त्या पद्धतीने आपल्या 7ही चक्र मनमस्तिष्क ऑरामध्ये आपल्याला त्याला इन्कल्केट करायचं आहे, पूर्णपणे त्याला ग्रहण करायचं आहे ऊर्जाने, जे आपण इथे क्रिएट केलेले आहेत इंटेन्शनने. हा झाला माझ्यासाठी. त्याच्यानंतर जो तिसरा बॉल आहे तो काय करायचा? पुन्हा सेम बॉल बनवायचा आणि हा कशासाठी आहे? माझ्या घरातील कुटुंबियातील व्यक्तींसाठी प्लस माझ्या संपूर्ण घरासाठी. तुमचं ऑफिस असेल तर ऑफिस, घराचं किंवा घरातील वस्तू ह्या सगळ्यांचं. तर ह्यांना पण काय पाहिजे? परमसुख, समाधान वगैरे पाहिजे आपल्या घरातली व्यक्तींना सुद्धा. आणि आपल्या घराला काय पाहिजे? त्या घराला सकारात्मक एनर्जी पाहिजे आणि प्रोटेक्शन पाहिजे. तर आपण ह्या बॉलला ते इन्स्ट्रक्शन द्यायचे की हा बॉल संपूर्ण सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण आहे आणि या ऊर्जांमुळे माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला परमसुख, समाधान, आरोग्य जे तुम्हाला पाहिजे. समजा आता हे मी इन जनरल सांगितलं, तुम्हाला जे पाहिजे तुम्ही तिथे कस्टमायझेशन करू शकता. एखाद्याचं आरोग्य असेल तर आरोग्याबद्दल किंवा कशाही बद्दल प्राप्त होत आहे. माझ्या घराला आणि माझ्या घरातील प्रत्येक वस्तूला सकारात्मक ऊर्जा आणि संरक्षण प्राप्त झालेलं आहे. असं इंटेन्शन द्यायचंय अर्धा 1 मिनिट. आणि या एनर्जी बॉलला आपल्याला कुठे पाठवायचं आहे? तर आपल्या संपूर्ण घरामध्ये त्याला इंटेन्शनने सेंड करायचं आहे, स्प्रेड करायचं आहे. हळूहळू लेवल 2 लेवल 3 ला गेलं तुम्हाला हे पण समजेल की ते एनर्जी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचली आहे की नाही. ते आपल्याला समजतं दॅट दे हॅव रिसिव्ड दिस एनर्जी. ठीक आहे. हे झालं, तिसरा बॉल झाला टोटल ह्याच्यापैकी. आता लास्टचा 4था बॉल कोणासाठी आहे? तर ह्या निसर्गासाठी किंवा ह्या ब्रह्मांडामधील जेवढेही सजीव निर्जीव आहेत त्यांच्यासाठी. तर पुन्हा बॉल क्रिएट करायचा आहे हात रब करून आणि त्या बॉलला पुन्हा सांगायचं की सकारात्मक ऊर्जांनी तू परिपूर्ण आहेस आणि तुझ्या ऊर्जांमुळे ह्या ब्रह्मांडातील किंवा या पृथ्वी तलावरती सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टींना संपूर्ण सकारात्मकता आणि प्रोटेक्शन प्राप्त होत आहे किंवा या पृथ्वीवरील प्रत्येक सजीव आणि निर्जीव हे आनंदमय जीवन जगत आहे. आणि ह्याला कुठे पाठवायचं? या ब्रह्मांडामध्ये जितकं जास्त शक्य आहे ते या ब्रह्मांडामध्ये आपल्याला सेंड करायचं आहे. त्याला तिथे काय करायचं आहे? स्प्रेड करायचं आहे. आता तुम्हाला वाटेल हे असं केल्यानं होतं का? ते होतं.
सेकंड अँड थर्ड लेवल तुम्हाला हे पण समजेल की किती प्रमाणात ते पसरत आहे आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये, किंवा आपल्याला समजा एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये जरी आपल्याला करायचं असेल तरी सुद्धा आपण हिलिंग पोहोचवू शकतो. या सिम्पल बेसिक तुम्हाला टेक्निक इथे सांगितलेल्या आहेत, ज्या आपण डेली लाईफमध्ये डेली प्रॅक्टिसेस म्हणून इनकॉर्पोरेट करू शकतो. नेक्स्ट लेवलला गेल्यावरती डेली प्रॅक्टिस चेंज होणार आहे, पण आता सध्या दिस कॅन बी डन. ओके. हॅलो मॅडम, एक प्रश्न होता. हा, कोणा बोला. प्रत्येक बॉल क्रिएट करताना रेकीचं आवाहन करायचं का? नाही, आवश्यक आवाहन पहिला एकदाच ball करायचं. create आवाहन एकदाच करायचं. एकदाच का? ठीक आहे, थँक्यू. हा हेच विचारायचं होतं. एकदाच आवाहन एकदाच करावं लागतं. बाकी सारखं त्याच्यातच वेळ जाईल ना आपला. किती मिनिटाचं काम आहे हे आपल्याला 5-7 मिनिटात उरकायचं आहे. ओके. ओके ओके. कितपर्यंत कळलंय सगळ्यांना? आता पुढचा जो टॉपिक आहे दॅट इज आता लेवल 2 आणि लेवल 3. ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली कंटेंट काय राहणार आहे. मी इथे स्लाइड शेअर करते. सॉरी. दिसते स्लाइड सगळ्यांना? येस. हो. सेटिंग. लेवल 2 मध्ये काय असणार आहे? वन्स यू एंटर लेवल 2 ला ऍडमिशन घेतल्यावरती राईट फ्रॉम फर्स्ट डे आपल्याला टेक्निक शिकवायला सुरुवात केली जाते. तिथे नो असं थ्योरी किंवा आपण आता जे काही बोलतो ते सगळं नाही. राईट फ्रॉम डे 1 आपण शिकायला सुरू करत असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत? युनिव्हर्सल लॉ ऑफ डेस्टिनी, फ्युचर गोल, मॅनिफेस्टेशन. आता आपण बघतो मॅनिफेस्टेशनचे खूप सारे कोर्सेस असतात वगैरे, पण सगळ्यांचं मॅनिफेस्टेशन काम करत नाही. ठीक आहे. मग त्याचा ऍक्च्युअल गाभा काय आहे, एक्झॅक्टली काय बोलणं गरजेचं आहे, एक्झॅक्टली काय करणं गरजेचं आहे, जेणेकरून इफेक्ट येणं त्याच्याने पॉसिबल आहे. फक्त टेक्निक 100 टेक्निक शिकून अर्थ नाही, त्याचा इफेक्ट सुद्धा आपल्याला येणं तेवढंच गरजेचं असतं. सो ते सगळं शिकवलं जाणार आहे. राईट फ्रॉम फर्स्ट डे आपण ते शिकणार आहोत. नेक्स्ट आहे प्रिव्हेंट युअर सेल्फ फ्रॉम ऍक्सिडेंट, किंवा कोणतीही नेगेटिव्ह एनर्जी असेल किंवा नेगेटिव्हिटी असेल त्याला प्रिव्हेंट कसं करायचं, त्याच्यापासून स्वतःचं प्रोटेक्शन कसं करायचं. आणि गरज नाही की फक्त स्वतःच, माझ्या शरीराचं प्लस आपल्या घराचं, वास्तूचं, वाहनांचं, कोणत्याही पद्धतीचं प्रोटेक्शन कसं प्राप्त करायचं किंवा प्रोटेक्शन द्यायचं कसं, ह्याच्या टेक्निक शिकवल्या जाणार. देन द पॉवर ऑफ इंटेन्शन. इंटेन्शनने आपण कशा त्या गोष्टी साध्य करू शकतो, म्हणजे इंटेन्शनल हिलिंग बोलतात त्याला, इंटेन्शनने फक्त. तर इंटेन्शनने सुद्धा आपण हिलिंग कशी करू शकतो, किंवा आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपण कशा इंटेन्शन देऊन सुद्धा अचीव्ह करू शकतो. तर इंटेन्शनल हिलिंग आणि इंटेन्शनची पॉवर कशी आहे, ती यूज कशी करायची हे शिकवलं जातं. हाऊ टू चेंज नेगेटिव्ह इंटू पॉझिटिव्हिटी. आपण स्विच करू शकतो एनर्जीला, निगेटिव्ह एनर्जीला पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये, म्हणजे सकारात्मक ऊर्जांमध्ये कशा पद्धतीने बदलायचं हे आपण शिकत असतो. हाऊ टू इन्फ्लुएन्स लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग थिंग. लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग थिंगचे विचार किंवा त्यांची विचारसरणी किंवा त्या पर्टिक्युलर गोष्टीला आपण इन्फ्लुएन्स करू शकतो का? जर करू शकतो तर कशा पद्धतीने आपण त्यांना इन्फ्लुएन्स करू शकतो हे आपण इथे शिकतो. कळतंय? नेक्स्ट, हाऊ टू क्रिएट सायकिक शील्ड अँड प्रिव्हेंट सेल्फ, फॅमिली अँड बिझनेस अँड होम. या सगळ्यांना काय करू शकतो? स्वतःला, फॅमिलीला, आपल्या बिझनेसला, आपल्या घराला किंवा कोणत्याही गोष्टीला आपण सायकिक शील्ड मध्ये, म्हणजे त्या संरक्षण कवचामध्ये कसं ठेवू शकतो, त्याच्यासाठी काय करावं लागतं, कसं ओळखावं लागतं, कसं ओळखू शकतो, हे सगळं आपण शिकतो. त्याच्यानंतर रेकीचे सिम्बॉल. रेकीचे सिम्बॉल म्हणजे काय? आता आपली ऊर्जा किती ऍक्टिव्हेटेड आहे? 10% आहे. आपली ऊर्जा लेवल 2 ला गेल्यावरती 40% ऍक्टिव्हेशन होणार आहे आणि लेवल 3 ला गेल्यावरती 100% ऍक्टिव्हेशन. हे जे ऍक्टिव्हेशन होतं ते कशामुळे होणार? तर ते शक्तिपातामुळे होत असतं. आणि ह्या शक्तिपाताच्या वेळेस रेकीच्या सिम्बॉलचं अट्युनमेंट सुद्धा केलं जातं. कसलं अट्युनमेंट होतं ऍक्च्युली इथे?
रेकीच्या सिम्बॉल शिकवले सुद्धा जातात आणि त्या सिम्बॉल्सचं ऍक्टिव्हेशन एकदा झालं की त्यांची साथ सुद्धा आपल्याला मिळते, त्यांचा शक्तिपात केला जातो आणि आपली ऊर्जा 40% लेवल 2 ला आणि अजून काही ऊर्जांचं ऍक्टिव्हेशन आणि सिम्बॉल्सचं अटेनमेंट करून आपल्याला ऊर्जा 100% ऍक्टिव्हेशन होऊन जातं लेवल 3 मध्ये. नेक्स्ट, हाऊ टू बॅलन्स अँड स्ट्रेंथ काय बोथ ब्रेन पॉवर्स. टेलिपॅथी सगळ्यात ह्याच्यामध्ये ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे आपली टेलिपॅथिक पॉवर आणि टेलिपॅथिक हिलिंग कशी करायची. कशाने हिलिंग करू शकतो, अजून बाकीच्या हिलिंग टेक्निक आहेत, त्याच्यातली ही अजून एक टेक्निक ती म्हणजे टेलिपॅथीची पॉवर हिलिंगसाठी किंवा एखाद्याने इन्फ्लुएन्स करण्यासाठी, ऑब्व्हियसली सकारात्मक गोष्टींसाठी नियत राखूनच. तर टेलिपॅथिक हिलिंग कशी करू शकतो हे आपण याच्यामध्ये शिकत असतो. हाऊ टू हील डिस्टंटली. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी रेकीमध्ये खूप महत्वाचं पाया आहे किंवा ती एक जमेची बाजू आहे ती म्हणजे डिस्टन्स हिलिंग. ते रेकी लेवल 2 पासून आपल्याला सुरू होते शिकवायला. मग डिस्टन्सली आपण एखाद्याचं शारीरिक लेवलवरचे डिसिजेस, डिसऑर्डर्स किंवा मानसिक रिलेशनशिप, गोल, कोणतीही गोष्ट अचीव्ह करायची आहे, इच्छा आहे किंवा एक माझ्या आयुष्याचा गोल आहे, तो सगळा अचीव्ह करण्यासाठी डिस्टन्स हिलिंगचा वापर केला जातो. मग त्याच्यामध्ये आजार असतील कोणत्याही पद्धतीचे किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर सुद्धा म्हटले जातात की होत नाही, पण ते रेकीच्या साह्याने ते सुद्धा रिव्हर्स झालेले आपण बघितलेले आहेत किंवा झालेले आहेत. रिवायव युअर हॅबिट्स अँड पर्सनल. ऑब्व्हियसली हे जेव्हा आपण शिकतो, एखादा रेकी जो हिलर असेल, रेकी प्रॅक्टिशनर असेल, त्याच्या आयुष्यात जेव्हा दुसऱ्यांची टेक्निक जेव्हा शिकतो तेव्हा स्वतःच्या आयुष्यात सुद्धा साईड बाय साईड हे सगळे बदल आलेले असतात. म्हणजे आधी आपलाच पूर्ण कायापालट व्हायला सुरू होते राईट फ्रॉम डे 1. कारण डे 1 पासूनच आपण मेन इम्पॉर्टंट टेक्निक्स डायरेक्ट शिकवतो. ठीक आहे. त्याच्यानंतर लेवल 3 मध्ये काय असणार आहे, सायन्स ऑफ साऊंड थेरपी. म्हणजे रेकी तर शिकतच आहोत प्लस ध्वनी विज्ञान सुद्धा रेकीमध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे. रेकीचा पार्ट नाही आहे तरी सुद्धा आपण ते शिकवलं आहे, कारण त्याचा खूप सुंदर फायदा होतो, रिझल्ट खूप छान येतात त्याचे, म्हणून आपण ते इन्क्लूड केलेलं आहे रेकीमध्ये. सिक्रेट सायन्स ऑफ सिद्धी प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल, मास्टर सिम्बॉल. त्याच्यानंतर आपण बघितलं आहे, म्हटलेलं आहे की 3rd लेवलला गेल्यावरती आपली ऊर्जा 100% ऍक्टिव्हेटेड होणार आहे. तर ती कशाने होणार आहे, जो मास्टर सिम्बॉल आहे त्या सिम्बॉलचं ऍक्टिव्हेशन आणि अट्युनमेंट केलं जातं. त्याच्यासोबतच आणखी एक्स्ट्रा 14 सिम्बॉल सुद्धा लेवल 3 ला शिकवले जातात. आता हे 14 सिम्बॉल ट्रेडिशनल रेकीचे नाहीयेत, बाकीच्या करुणा रेकी आणि आणखी जे आहेत त्यातले एक्स्ट्रा सिम्बॉल सुद्धा या आपल्या ट्रेडिशनल रेकीमध्ये शिकवले जातात. हे आपण ऍड ऑन म्हणून शिकवत असतो. कर्मा क्लिअरन्स, जे मी लेवल 3 ला तुम्हाला मग सांगितलेलं की एक टेक्निक अशी शिकवली जाते की जिच्या साह्याने बाकीच्या जे डेली प्रॅक्टिसेस आहेत ते ऑप्शनल ठरतात. कारण ही एक प्रॅक्टिस जर आपण केली, लाईफ लॉंग करू शकतात किंवा मी तर अजूनपर्यंत करते, ही एक प्रॅक्टिस जरी केली तर स्वतः जो हिलर असेल ना त्याच्या सगळ्या डेली प्रॅक्टिसेस प्लस स्वतःची हिलिंग, स्वतःचे उपचार, मग ते कोणत्याही स्टेज मधले असतील, कोणत्याही बाबतीतले असतील, मग ते कर्मा क्लिअरन्स असू शकतो, कर्मांचं क्लिअरन्स, बंधन कोणते असेल ते, कोणत्याही प्रकारचे ब्लॉकेजेस असू शकतात, शारीरिक लेवलचं काही इश्यू असतील त्याची हिलिंग, इमोशनल हिलिंग, रिलेशनशिप मधली हिलिंग, एवढीच नाही तर स्वतःचं हॉर्मोन बॅलन्स करणं, त्याच्यानंतर ऑरा क्लेन्झिंग करणं, चक्रा बॅलन्सिंग, इतरांची हिलिंग सुद्धा या प्रॅक्टिसमध्ये करता त्या ड्युरेशन मध्ये करू शकतो. अशा वेगवेगळ्या इव्हन सायकिक ॲबिलिटी डेव्हलप करणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या एका प्रॅक्टिसमध्ये होत असतात, जी रोज फक्त काही ह्याच्यासाठी करायची असते. त्याच्याने आपली स्वतःची सगळी ज्या डेली प्रॅक्टिसेस आहेत किंवा स्वतःची हिलिंग आहे, कोणतंही बॅलन्सिंग असो, कर्मांचं क्लिअरन्स असो, ते सगळं या एका प्रॅक्टिसमध्ये होतं, जे लेवल 3 ला सगळ्यात महत्वाची ही शिकवली जाते. त्याच्यामुळे जी सेल्फ एम्पॉवरमेंट होणार आहे, इव्हन आपली सायकिक ज्या ॲबिलिटीज आहेत, 3rd आय ओपनिंग असो किंवा कोणत्याही सायकिक रिलेटेड इंट्युशन्स असतील, ते सगळ्या ह्याच्याने होत असतील. नेक्स्ट आहे चक्रा मेडिटेशन, ते इन्क्लुडेड आहे. सायकिक अटॅक माहितीये कोणाला? सायकिक अटॅक म्हणजे काय असतो, जे आपण म्हणतो एखाद्या निगेटिव्ह गोष्टींचा अटॅक झालेला आहे किंवा आक्रमण झालेलं आहे, म्हणजे आपण मराठीमध्ये आपण याच्यामध्ये काय बोलतो, ब्लॅक मॅजिक वगैरे यासारख्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याला सायकिक अटॅक बोलतात. तर त्या सायकिक अटॅक कशा काढायच्या किंवा कशा प्रिव्हेंट करायच्या किंवा प्रोटेक्शन कसं करायचं, ओळखायच्या कशा, हे सुद्धा आपण लेवल 3 मध्ये शिकवत असतो.
ठीक आहे. कायनेसिओलॉजी हा एक आणखी एक त्यातला प्रकार आहे की मसलच्या रिॲक्शन आणि मसल्सच्या मेमरीने आपण कशी प्रश्नांची उत्तरं फाइंड आउट करू शकतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी. आता हे फक्त काही सांगितले आहेत, अजून पण खूप सारे असतात. त्याच्यानंतर सायन्स ऑफ सायकिक सर्जरी. सायकिक सर्जरी म्हणजे काय असते? तर जेव्हा एखादे डॉक्टर म्हणतात की आता दुसरा काही ऑप्शन उरला नाही, फक्त सर्जरी हा एकच ऑप्शन उरलेला आहे, असं जेव्हा सांगितलं जातं आणि तेव्हा त्या पेशंटकडे समजा टाइम आहे अजून, तर तेव्हा आपण जर ही टेक्निकचा उपयोग केला रेकीच्या, तर आपण ती सर्जरी होणं सुद्धा टाळू शकतो. असं खूप माझ्या स्टुडंटने उपयोगात आणलेलं आहे. इव्हन घरातल्यांसाठी त्या लोकांनी सुद्धा उपयोगात आणलं. ठीक आहे. त्याचं त्या टेक्निकचं नाव आहे सायकिक सर्जरीचं. हे नंतर आहे नो युअर ऑरा कलर थ्रू बर्थ डेट. ऑरा बघायला ऑरा कलरच्या थ्रू कसं करायचं हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लुडेड होतं. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, पण मेन महत्वाच्या गोष्टी म्हणजे कर्मा क्लिअरन्स आहे, टेलिपॅथी आहे, आपले जे सिम्बॉल्स ऍक्टिव्हेशन आहे, सायकिक ॲबिलिटीज इन्क्रीज होणं, सायकिक अटॅक, सायकिक सर्जरी आणि मॅनिफेस्टेशन. ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आणि दुसऱ्यांना हील करण्यासाठी मध्ये तुम्ही पर्सनली हील करू शकता किंवा प्रोफेशनली क्लायंटचं सुद्धा. या सगळ्यासाठी ह्याचा खूप खूप फायदा होतो. आणखी एक. आता हे जे होतं ते लेवल 3 आणि लेवल 2 चा सिलेबस सांगितला. त्याच्यानंतर काही फ्री कोर्सेस ह्याच्यामध्ये ऍड ऑन केलेले आहेत. म्हणजे हे रेकीचे पार्ट नाही आहेत, पण फ्री कोर्सेस ऍड केलेले आहेत. ऍड करण्याचं कारण एकमेव आहे की रेकी जेव्हा हिलर असतो किंवा प्रॅक्टिशनर असतो, त्याला जर ह्या गोष्टींचं ज्ञान असेल, म्हणजे क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग आणि बाकीचं, तर त्याच्या थेरपीला मल्टिप्लिकेशन मध्ये इफेक्ट येतो. म्हणजे अजून काय बोलतात, प्रभावी होतात. जे रिझल्ट येणारे असतात आणि लवकर अचीव्ह होतात आणि मेंटेन सुद्धा केले जातात. त्यातल्या सगळ्यात उपयोगात येते ते म्हणजे क्रिस्टल थेरपी. हे ह्याचा बेसिक कोर्स सुद्धा फ्री मध्ये त्याच्यामध्ये ऍड करून शिकवला जातो, भलेही तो रेकीचा पार्ट नाही आहे तरी सुद्धा. तुम्ही क्रिस्टल ऐकले असेल, खूप जण आजकाल ब्रेसलेट घालतात क्रिस्टलचे, ट्रीज आहेत, क्रिस्टल रॉक क्रिस्टल, आता माझ्या हाताचे आहेत सगळे. तर हे क्रिस्टल्स जे इथे या इमेज मध्ये आहेत, हे कसे वापरायचे, ह्यांचे काय टाईप आहेत, त्यातले मेन जे कोणते आहेत, कशासाठी उपयोगात येतात, हे आपण सगळं क्रिस्टल थेरपीमध्ये ग्रीड कसे लावायचे हे सुद्धा शिकवतो. पेंडुलम डाउजिंग हा इथे जो दिसतोय हा पेंडुलम आहे. हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे येतात, ते मी नंतर दाखवेल तुम्हाला, हवं तर ते आणून ठेवलं. तर ह्याच्यासाठी आता पेंडुलम डाउजिंगचे लोक अर्ध्या तासाचे क्वेश्चन आन्सरचे किंवा गायडन्स देण्याचे स्टार्टिंग फीज आहे 30 मिनिटसाठी ते 40 मिनिटासाठी 1,500 पासून स्टार्टिंग आहे. 2,000, 100 किंवा 2,500 फक्त 30 मिनिटाच्या गायडन्सचे किंवा प्रश्नोत्तराचे घेतात. तर तुम्ही रेकी सोबत ऍड ऑन म्हणून हे कोर्सेस किंवा हे काउन्सिलिंग म्हणून सुद्धा सुरू करू शकता. त्याच्यानंतर झिबू सिम्बॉल्स ऍक्च्युली एंजल थेरपीचा पार्ट आहे, पण तरी त्यातले काही मेन सिम्बॉल आहेत ते सुद्धा आपण शिकवतो. अंतकरण रेकी हा सुद्धा वेगळी एक रेकी आहे, त्यातले 2 टेक्निक आपण जे उपयोगातले आहेत ते शिकवत असतो. ओके, इथपर्यंत समजते काय काय आहे, काय गोष्टी आपण इन्क्लूड केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आहे सगळ्यात स्पेशल फीचर्स काय आहे ह्याच्यामध्ये, सतीचा ग्रीड, रिलेशनशिप हिलिंग. खूप मेसेज आता पण आलेले आहेत या लेवलमधून की रिलेशनशिपची हिलिंग ह्याच्याने करू शकतो का रेकीमध्ये. तर सगळ्यात कारगर जो उपाय तो असतो तो म्हणजे हा सतीचा ग्रीड जो इथे दाखवलेला आहे. तो कसा वापरायचा ते शिकवलं जातं. त्याच्यामुळे खूप डीप लेवलचे जे काही रिलेशनशिपमध्ये व्यत्यय आलेला आहे किंवा अजून काही रिलेशनशिपचे असतात ना इश्यूज, त्याच्यामध्ये ह्याचा खूप चांगल्या पद्धतीने खूप सुंदर रिझल्ट ह्याच्याने येतात. एका महिन्यामध्ये तुटले रिलेशनशिप छान प्रकारे झालेले आहेत. एवढा फास्ट रिझल्ट सुद्धा येऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर विशबॉक्सची हिलिंग. हा जो इथे विशबॉक्स इथे दिसतो, हा जो बॉक्स पिरामिड शेपचा, नावावरून कळलं असेल विश बॉक्स, म्हणजे हा विश बॉक्सचा कसा उपयोग करायचा आपला विश लवकरात लवकर शीघ्र अतिशीघ्र कम्प्लीट करण्यासाठी ते आपण शिकवत असतो. विजन बोर्ड क्रिएशन आणि डेली अफर्मेशन. विजन बोर्ड कसे तयार करायचे, लेवल 2 च्या पहिल्या दिवसाचा हा टॉपिक आहे, विजन बोर्ड क्रिएशन. विजन बोर्ड कसे करायचे, डेली प्रॅक्टिसेस, डेली अफर्मेशनचा पूर्ण चार्ट दिला जातो. काही अफर्मेशनसाठी काय बोलणं गरजेचं आहे, कोणते वाक्य बोलायचे, याचा पूर्ण चार्ट PDF दिला जातो. कपूर दिया हा जो दिसतो इथे गोल्डन कलरचा, याला कपूर दिया बोलतात. ह्याचा उपयोग सुद्धा आपल्या जो विश आहेत, आपल्या ज्या इच्छा आहेत त्या त्याच्यामध्ये जर कोणत्याही प्रकारचे अडथळे येत असतील इच्छा पूर्ण होण्यामध्ये, तर त्या कशा रिमूव्ह करायच्या त्याच्यासाठी हा एक्स्ट्रा म्हणून तिथे शिकवला जातो. हा सुद्धा रेकीमध्ये नाही, पण ह्याचा आपण त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करून दिलाय सो दॅट इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील सगळ्यांची. आणि अशा प्रकारे खूप साऱ्या अजून पण टेक्निक्स असतात. नंतर आहे
स्पेशल फीचर्स काय काय आहेत अजून. स्टुडंट कॅन रिपीट, हे हायलाइट करून काय दिलेलं आहे, कारण की मोस्टली सगळ्यांचे प्रश्न येतात, मग बाकीच्यांच्यासाठी पण असतील, बाकीच्या कोचेससाठी, की स्टुडंट काय विचारतात की आम्ही बॅच रिपीट करू शकतो का. तर येस, वन्स यू आर अ स्टुडंट यू आर ऑलवेज अ स्टुडंट फॉर अस. तुम्ही हवे तेवढ्या बॅचेस रिपीट करू शकता. प्रत्येक बॅच साठी, एकदा तुम्ही जर ऍडमिशन घेतलं तर प्रत्येक बॅच साठी पुन्हा पुन्हा ऍडमिशन घ्यायला आम्ही सांगत नाही, कारण की इट इज नॉट एथिकल. कारण जर मी तुम्हाला शिकवते, काही दिवसांनी मी दुसऱ्यांना शिकवत असेल, तर तेच गोष्ट तुम्ही पुन्हा ऐकली तरी मला चालणार आहे, कारण तेच मी बोलणार आहे. एक्स्ट्रा अजून तुम्ही ऐकली तर त्याच्यात मला माझं काही नुकसान होणार नाहीये. त्यामुळे आपले स्टुडंट्स पाहिजेत. आतापर्यंत सुद्धा माझे 2-2, 3-3 वर्षापूर्वीचे स्टुडंट पुन्हा त्या बॅचला येऊन बसतात. कारण काय असतं, आपलं प्रत्येक गोष्टीमध्ये ऍडिशन होत जातं. डेव्हलपमेंट आपल्याला करायचीच आहे. त्याच 4 वर्षापूर्वीच्या गोष्टी तर आता मी परत शिकवायला बसणार नाहीये. अजून त्याच्यामध्ये काहीतरी ऍड ऑन असणार आहे, आणि हे त्यांना माहित असतं. तर त्यासाठी कारण की आपल्याला अपग्रेड राहणं गरजेचं आहे. ओके, डॉक्टर जरी किती वर्षापूर्वीची डॉक्टरी घेतली असेल तरी सुद्धा ते लोक अपग्रेड राहतात की नाही, की आता नवीन औषध कोणतं आलंय, कोणतं वॅक्सिनेशन आणि कोणतं काय. त्यामुळे अपग्रेड राहणं गरजेचं आहे स्टुडंट्सला. त्यासाठी ही मुभा आहे की स्टुडंट्स पाहिजे तेवढ्या बॅचेस तुम्ही रिपीट करू शकता. प्रत्येक बॅच रिपीट केली तरी सुद्धा चालते. ठीक आहे. लाईफ टाईम सपोर्ट. लाईफ टाईम सपोर्ट म्हणजे काय, फक्त स्टुडंटसाठी. म्हणजे काही कुठे अडलं, जेन्युइन रिझनने सपोर्ट लागला, गायडन्स लागलं, तर आय एम देअर फॉर यू. जोपर्यंत मी जिवंत आहे आय कॅन सपोर्ट यू. मी गेल्यानंतर मी नाही गॅरंटी देऊ शकत माझ्या टीमची. ओके. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल अट्युनमेंट इंडिव्हिज्युअल दिली जाते, किंवा ज्यांना गरज आहे की इंडिव्हिज्युअल अटेंडमेंट द्या वगैरे, तर ती फॅसिलिटी आपण देतो. नाहीतर इथे ग्रुपमध्ये अटेंडमेंट दिली जाते. ऍक्सेस टू हिलिंग कम्युनिटी, ही खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपण हायलाइट केली आहे. त्याचा उपयोग काय आहे. आता माझी जी इंग्लिशची बॅच आहे, की ती कम्युनिटी आहे, ती वेगळी कम्युनिटी आहे. मराठीच्या बॅचेस, आता ही माझी 3rd बॅच आहे, तर ह्यांची कम्युनिटी पहिल्या बॅच पासून सुरू केली आहे. तर ही कम्युनिटी म्हणजे काय, हिलिंग कम्युनिटीचा अर्थ काय. तर जे लोक लेवल 3 कम्प्लीट करतात, समजा तुम्ही लेवल 3 कम्प्लीट केला की तुम्ही काय बनणार, तुम्ही मास्टर प्रॅक्टिशनर बनणार, मास्टर हिलर बनणार. बरोबर आहे. तेव्हा एक ग्रुप बनवला जातो, ऑलरेडी बनवलेला आहे. त्या ग्रुपमध्ये कंपल्सरी नाही आहे. तो ग्रुप कशासाठी बनवला आहे, ती फॅसिलिटी का देतो आपण, की समजा आता एखादा हिलर आहे किंवा स्टुडंट आहेत माझे लेवल 3 कम्प्लीट झालेले, ते मास्टर हिलर आहेत. बरोबर. त्यांच्या आयुष्यात त्यांना जर गरज लागली, त्यांच्या आयुष्यात त्यांच्या सोबत जर काही इमर्जन्सी आली, तर ते कुठे जाणार मदत मागायला. तर त्याच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही कुठे मदत मागू शकता, त्या ग्रुपवरती रिक्वेस्ट टाकू शकता इमर्जन्सीमध्ये. कारण की हिलर त्या अवस्थेमध्ये नसणार ना की मी हिलिंग करायला बसेल, किंवा घरातल्यांना असो कोणाला असो. मग तेव्हा त्या हिलरला मदत हवी असेल तर तो तिकडे काय मदतीसाठी रिक्वेस्ट पाठवू शकतो. तेव्हा इतरांनी, बाकीचे जे स्टुडंट असतील, जे हिलर आहेत, मास्टर प्रॅक्टिशनर आहेत, त्यांनी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता कारण की आपण एका फॅमिलीमधले मेंबर झालो, तर तुम्हाला तिकडे ऍक्सेस आहे की तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट त्याला ग्रुपमध्ये किंवा ज्यांना ज्यांना वेळ असेल ते लोक तिथे हिलिंग देऊ शकतात. हे कोणाला, की त्या स्टुडंटला किंवा त्या स्टुडंटच्या कुटुंबातील लोकांना इमर्जन्सीमध्ये तो स्वतः देऊ शकत नसेल, तर आपल्या पेअर ग्रुप्समधील इतर स्टुडंटला किंवा कलिग्सला, आता ते कलिग्स झाले सगळे, गुरुबंधू बोलू आपण, त्यांच्याकडे मदत मागू शकतात. त्याच्यासाठी एक आपण कम्युनिटी फॉर्म केली जाते. त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट तेव्हा इमर्जन्सी केसेसमध्ये हिलिंग करण्यात येते सगळ्यांकडून. तिथे मग पैशाची अपेक्षा वगैरे करायची नसते, कारण की ते आपण सर्वोच्च हितासाठी करत असतो एखाद्यासाठी. नेक्स्ट, नोट्स आणि रेकॉर्डिंग जे आता भेटतात त्या हिशोबाने तुम्हाला नोट्स आणि रेकॉर्डिंग तर मिळणारच आहेत रोजच्या रोज. नंतर आहेत अदर स्टुडंट्स बेनिफिट्स फॉर व्हेरियस कोर्सेस. अजून पण आपण इतर कोर्सेस आहेत, एंजल थेरपी आहे, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग आहे, मेडिटेशन टीचर प्रोग्राम आहे, आणि अजून खूप आहेत तशी लिस्ट, सुजोग थेरपी आणि सगळं. तर इकडून गेल्यावर जर तुम्हाला वाटलं की अजून पण आपल्याला कोर्सेस करायचे आहेत, तर ऑब्व्हियसली स्टुडंट्सला आपण डिस्काउंटेड रेट्स मध्येच देत असतो. बाहेरच्यांसारखं आपण स्टुडंटला त्या फीज मध्ये देत नाही. सर्टिफिकेशन, येस, सर्टिफिकेशन लेवल 1, लेवल 2, लेवल 3 सगळ्यांचं सर्टिफिकेशन केलं जातं. ऑफिशियल तुम्ही स्वतःचं प्रॅक्टिस सुद्धा चालू करू शकता ऑन बेसिस ऑफ दॅट सर्टिफिकेशन. इथपर्यंत समजले सगळ्यांना? ओके. याच्यात काही डाऊट्स? आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता येतोय, कोणता?
जो मगाशी बघितला तुम्ही त्या स्लाइड मध्ये, हो की नाही? फी स्ट्रक्चर काय? आता आपण कंटेंट बघितला, काय काय याच्यामध्ये दिलं जाणार, आपण काय बनणार, आपल्याला काय मिळणार, सगळं झालेलं आहे. आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात कशा पद्धतीने कोणकोणत्या टेक्निकची पूर्ण नावं नाही सांगितलेत, पण मी ओव्हरव्ह्यू दिले की काय काय अचीव्ह करू शकतो. याच्यानंतर पुढे फीज माझी आता ह्या ज्या क्रॉस केल्या आहेत त्या खऱ्या फीज आहेत, खोट्या फीज नाही आहेत. कारण की जेव्हा मी वन ऑन वन सेशन घेते, ऑफलाईन नाही, ऑनलाईन. ऑनलाईन वन ऑन वन सेशन म्हणजे एकेका माणसाला शिकवण्याचं सेशन, त्याची माझी लेवल 2 ची फीज आहे. आता जिचा फोन आला तिने वन ऑन वन सेशन घेतले, तिने एवढी फी भरलेली होती. ठीक आहे. तर लेवल 2 ची फीज आहे 7,500. लेवल 3 ची ऍक्च्युअल फीज आहे 9,500. क्रिस्टल थेरपी जी आपण ऍडिशन म्हणून शिकवतो ना, फक्त क्रिस्टल थेरपी. कारण की काय होतं, काही काही लोक लेवल 2 लेवल 3 करतात, नंतर सांगतात की आम्हाला क्रिस्टल थेरपी पण शिकायचे, मग त्याच्यासाठी वेगळा कोर्स द्यावा लागतो. तर क्रिस्टल थेरपीची फी 5,000 आहे एका क्रिस्टल थेरपीचा जो बेसिक कोर्स आहे. ठीक आहे. हे वन ऑन वन सेशन्स आहे. पेंडुलम डाउजिंग जे आपण शिकलो, त्यात म्हणजे दाखवलं होतं, दॅट इज 3,000. झिबू सिम्बॉल्स, अंतकरण रेकी हे ऍड ऑन म्हणून शिकवले जातात. कारण की हे सगळं शिकवल्यावरती मॅम मी हे पण पाहिजे आम्हाला, पण ते पण पाहिजे, मग ते मिसिलिनियस कोर्सेसमध्ये झिबू सिम्बॉल आणि अंतकरण रेकीच्या काही टेक्निक शिकवल्या जातात. दॅट इज कॉस्टिंग अप टू 3,000. ओके. तर ह्या सगळ्यांची, पण हे आपण ऍक्च्युअली याच्यामध्ये करतो. 28,000 फी होते, जी आता जिने कॉल केला तिने ऑलरेडी भरली होती. ठीक आहे. पण हिचं कसं होतं, ह्यांचं वन ऑन वन सेशन्स असतात, सो फीज अशा पद्धतीने आहे. पण जेव्हा आपण ग्रुपमध्ये शिकवत असतो तेव्हा ऑब्व्हियसली मला परवडतं, कारण की मी एकेका माणसाला तर एवढे दिवस शिकवत नाहीये. त्यामुळे आपली फी सगळ्यात कमी केलेली आहे, जी माझी एका पेंडुलम डाउजिंग नाही आपल्या क्रिस्टल थेरपीची फी आहे. दॅट इज 5,999. ही आपली लेवल 2 प्लस लेवल 3 ची फ्री राहणार आहे. किती फी आहे लेवल 2 प्लस लेवल 3? 5,999 इज द बेसिक ते बेसिक फी, कारण ही माझी फक्त एका क्रिस्टल थेरपीची फी आहे. पण इकडे आपण ग्रुपमध्ये शिकवत असतो, सो इट इज फिजिबल फॉर मी, कारण की एक साथ मी एवढ्या लोकांपर्यंत पोहोचत आहे. ठीक आहे. दिस इज द फी. फी कळली आहे सगळ्यांना? व्हॉट इज द फी स्ट्रक्चर? पुढचे 3 दिवस का लिहिले आहेत? कारण की 3 दिवसानंतर लेवल 2 चा आपली बॅचचं एनरोलमेंट नाही, बॅच सुरू होणार आहे. मोस्टली 2 ते 3 दिवसाचाच आपण गॅप घेतो, कारण की त्याच्यापेक्षा जास्त गॅप आपण घेत नाही. आणि 2 ते 3 दिवसाचा गॅप पण का घ्यावा लागतो? कारण की काही लोक असतात ज्यांना जेन्युअनली ऍडमिशन घ्यायचं असतं, पण लगेच दुसऱ्या दिवशी फीस तयार करू शकत नाही. तेव्हा त्यांचे रिक्वेस्ट येतात किंवा कंटिन्युअस मेसेज येतात की मॅम फक्त 1 ते 2 दिवस तरी थांबू शकता का? मग ऑब्व्हियसली थांबू शकतो आपण 1 ते 2 दिवस. सो जास्तीत जास्त 3 दिवसाचा गॅप आपण मेंटेन करत असतो प्रत्येक बॅचसाठी. सो फीस कळली आहे, स्ट्रक्चर कळलं आहे, कंटेंट कळलं आहे, काय काय फी स्ट्रक्चर वगैरे राहणार आहे. ड्युरेशन राहिलं. ड्युरेशन किती असेल, किती दिवसाचा कोर्स आहे? तर लेवल 2 10 दिवसाचा, लेवल 3 सुद्धा 10 दिवस, असे 10 + 10 किती दिवस झाले? 20 दिवस. त्यातलं संडेला सुट्टी असणार, 1 दिवस तरी मला सुट्टी द्यावी. ठीक आहे. तर संडेला सुट्टी राहणार आहे, कारण की संडेला पण काउन्सिलिंगचे असतातच, फक्त मला शिकवण्याला घशाला जरा शांतता असते. तर संडेला सुट्टी, पण डेज किती असणार आपल्या ड्युरेशन प्रत्येक लेवल, म्हणजे लेवल 2 10 दिवस, लेवल 3 सुद्धा 10 दिवस. वाढले तर दिवस वाढतील, कमी होणार नाहीत, कारण की एवढा पोर्शन कम्प्लीट करायचा असतो. आणि रोज मी अशी बोलत राहिली एक्स्ट्रा तर मग टाइम वाढतो. पण विल कंटिन्यू 1च तास, दिवसाचे 1 तासच, जास्तीत जास्त 1.25 तास एक्स्ट्रा जर क्वेश्चन आन्सर्स आले तर. पण तुमची बॅच अशी आहे की कोणी क्वेश्चनच विचारत नाही आहे. माझी प्रिव्हियस बॅच 1.5 तास सेशन चालतो, त्यांना सांगावं लागतं की थांबा आता लिहून ठेवा, लास्टच्या दिवशी विचारा. लिटरली 1.5 तास, कारण की तुमचं सेशन संपायच्या आधी त्यांचे सेशन असतात ना, मला त्यांना थांबवावं लागतं 15 मिनिटात. आता बस झालं आता मग. ठीक आहे. पण 1 तास सेशन रोजचा, सो आपले किती तास होणार? 20 तास टोटल. वाढले तर दिवस, एखाद दिवस वाढू शकतो. दॅट डिपेंड्स की तुम्ही किती क्वेश्चन आन्सर्स विचारताय. ठीक आहे. ओके. आता काय डाऊट आहे? ते झालं, ड्युरेशन झालं. टायमिंग विल बी मोस्टली सेम राहील, पण दॅट डिपेंड्स. आपले 2 बॅचेस आहेत की नाही, तर ह्या बॅच मधून किती लोक येणार आहेत, त्या बॅच मधून किती लोक येणार आहेत. तसं आपण काय करणार, जेव्हा ग्रुपमध्ये ऍड होतं तेव्हा तुमची पोलिंग घेतली जाते. पोलिंग म्हणजे तुमचं सजेशन घेतलं जातं, आणि जे जास्त जिथे वोटिंग असेल त्या हिशोबाने आपण सगळ्यांना जे होईल ह्या हिशोबाने आपण टाइम ठरवत असतो. म्हणजे कोणाला अनफेअर वाटणार नाही की माझं ऐकलं नाही त्याचं ऐकलं, आणि माझंच ऐकलं त्याचं काय ऐकलं. त्यापेक्षा सगळ्यांनी वोटिंग करायचं. 2 ऑब्व्हियसली 2 तिकडे आपण ऑप्शन देतो,
कारण काय असतं, दोन्ही बॅच मधून स्टुडंट्स येत असतात. मग त्या हिशोबाने सगळ्यांना होईल कम्फर्टेबल, तसं आपण तिथे टायमिंग डिसाईड करत असतो. आणि मला पण जमलं पाहिजे माझ्या बाकीच्या अपॉइंटमेंट्स बाजूला सगळं करून. ओके, ठीक आहे. आता क्वेश्चन्स विचारा क्वेश्चन्स. मॅडम फक्त बॅच हा. 2 नाही करू शकत का? फक्त फक्त बॅच 2 नाही करू शकत का? म्हणजे 3 नसेल समजा करायचं, म्हणजे बॅच 2 टूला सब्जेक्ट. करू शकत असं काय बघा, ही जी फी आहे ना दोन्हीची क्लबिंग आहे. असं नाही की बॅच 2 ठेवलं म्हणजे अर्धी फी. ऍक्च्युअली स्पीकिंग ही फी माझी फक्त एका कोर्सची आहे. समजा आणखी एक लेवल 2, समजा लेवल 2 जेव्हा मी म्हटलं लेवल 2 आणि लेवल 3 हे कंबाईन का शिकवतो आपण, सगळ्यात महत्वाचं हे समजून घेणं गरजेचं आहे की कंबाईन का शिकवली जाते. 11वी करून फायदा आहे की 12वी केल्यावरती फायदा येतो, 12वी. कळलं? तसं आहे ती गोष्ट, अर्धवट होणार ती गोष्ट. एखाद्याला समजा प्रश्न आहे की मला ही व्याधी आहे की नाही, तुम्ही बोला हो आहे, बस. आणि त्याच्या पुढचं त्याला सोल्युशनच दिलं नाही, काय फायदा त्याचा? तू बाबा डोक्याला हात घेऊन बसेल आयुष्यभर, त्याला सोल्युशनच दिलं नाही तर फायदा काय? असं आहे लेवल 2 आणि लेवल 3. आपण ही ओळखलो की तुला हा प्रॉब्लेम आहे, एवढ्या दिवस राहणार आहे. मग तू पुढचा प्रश्न काय विचारेल की ह्याच्यातून मी बाहेर कसा पडू, ह्याचं उत्तरच आपल्याकडे नसेल तर काय करायचं त्या लेवल 2 ला? त्या मी बॅचेस एक्झाम्पल ऑनलाईन दिलं, एक्झाम्पल देते की समजा अर्धवट आपल्याला ज्ञान असेल तर मग त्या अर्धवट ज्ञानाला उपयोग नसतो. म्हणून लेवल 2 लेवल 3 एक साथच करावी लागते. ही थोडी कळलं? अजून कमी करा ना मग. काय बोलताय? ही थोडी अजून कमी करा. अजून कमी केलं तर मला फ्रीमध्ये द्यावं लागेल. ऍक्च्युली ही सगळ्यात इंडियातली किंवा आपल्या पूर्ण महाराष्ट्रात बघितलं तर सगळ्यात कमी फी आहे. तुम्हाला एक आता रेकॉर्डिंग बंद करून दाखवते लेवल 1 ची फी किती आहे. हेच जर मी इंग्लिशमध्ये घेतलं ना की लेवल 1 ची फी डबल होते. ही फॅक्ट आहे, फक्त तुम्हाला माहित नाहीये म्हणून. जेव्हा तुम्ही बाहेर शोधायला आपण फॅक्ट बघायला जाल ना तर फॅक्ट बघून असे बोला अरे बापरे. ओके, हा. आणखी एक प्रश्न विचारला जातो, तुम्ही प्रश्न विचारत नाही तर मी सांगते काय प्रश्न विचारले जातात. एक तर ड्युरेशन झालं. पार्ट पेमेंटसाठी पार्ट पेमेंट भरू शकतो का, की ऑन द स्पॉट एक साथ पेमेंट करायचं आहे? पार्ट पेमेंट अवेलेबल आहे 2 इन्स्टॉलमेंटमध्ये. ते पण आम्हाला समजतं जेन्युइन कोण बोलते आणि नाही करत. जेन्युइन इश्यू असेल तरच पार्ट पेमेंट अवेलेबल आहे, ते पण 2 इन्स्टॉलमेंटमध्ये. त्याच्यावरती 1-2 देतो असं नाही. 2, कारण की आम्हाला पण तेवढं स्ट्रिक्ट असणं गरजेचं आहे, कारण की इथे ऊर्जा दिली जाते, शक्तिपात दिली जातो. असंच काहीही आलोय कधी गेलोय कधी असं नाही आहे. आणखी काय प्रश्न विचारले जातात तर ऑनलाईन असणारे ऑब्व्हियस आहे. आणि जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग पण देऊ शकतो, त्याचप्रमाणे तुम्ही कुठेही असाल लेक्चर तुम्ही अटेंड करू शकता. महत्वाचं काय आहे, शक्तिपाताला हजर राहणं. बाकीचे लेक्चर्स बाकीचे सेशन्स तुम्ही कॉर्ड लावून कुठूनही ऐकले किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग जरी ऐकली तरी मी तेच बोलणार आहे, तेच तुम्हाला ऐकू येणार आहे, तेच तुम्हाला समजलं जाणार आहे. महत्वाची गोष्ट काय आहे, तुम्हाला कुठे प्रेझेंट माझ्या समोर असणं केव्हा गरजेचं आहे, शक्तिपाताच्या वेळेस. बाकीच्या लेक्चरला तर ऑब्व्हियस हजर तर राहायचंच आहे, पण समजा तुम्ही बोला आता 2 दिवसासाठी मी बाहेर जातोय तर जा तिकडे जाऊन कॉर्ड लावून तर ऐकायचं आहे किंवा दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग ऐकायची आहे. त्याच्याने काही फरक नाही पडणार आहे. मेन काय आहे, शक्तिपाताच्या दिवशी माझ्या समोर तुम्हाला राहणं गरजेचं आहे. आणि एखाद्याचा समजा जेन्युइन रिझनने शक्तिपात राहिलाच, लेवल 2 चा असो किंवा लेवल 3 चा असो, जो राहतोच राहतो खूप लोकांचा. 4-5 लोक तर असे येतातच की शक्तिपात राहिलेला आहे, मग त्यांचा पुन्हा नंतर काही दिवसांनी केला जातो, ज्यांचा कम्प्लीट झालेला नाही. मॅडम प्रश्न विचारा. रेकॉर्डिंग प्रॅक्टिस रेकॉर्डिंग वरच केली तरी चालते का? प्रॅक्टिस रेकॉर्डिंग वर केली जाते म्हणजे प्रश्न नाही कळणार. रेकीची प्रॅक्टिस जी करायची आहे, तुम्ही ज्या रेकॉर्डिंग द्याल त्याच ऐकून करायची ना? ऐकून करायची आहे, पण मी तुम्हाला रिझल्ट विचारणार नाही तर मी फक्त माझं ऐकले म्हणून सर्टिफिकेट नाही देणार. तुम्हाला प्रॅक्टिकल करावं लागणार, त्याशिवाय कसं नाही नाही समजणार आपल्याला? कोर्स रेकॉर्डिंग ऐकू शकतो. संपल्यानंतर कोर्स रेकॉर्डिंग संपल्यानंतर कोर्स संपल्यानंतर कोर्स संपल्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस राहणार आहे रेकॉर्डिंगचा सोडा. तुम्ही माझी बॅच, आता समजा ही बॅच लेवल 2 लेवल 3 ची झाली, त्याच्यानंतर दुसरे स्टुडंट्स आले लेवल 2 लेवल 3 ला, बरोबर? त्यांच्यासोबत तुम्ही पुन्हा अटेंड करू शकता, त्यात काही हरकत नाही. कळलं? ही फॅसिलिटी का दिलेली आहे वारंवार तुम्ही अटेंड करण्याची किंवा रिपीट करण्याची? ह्याचं एकमेव कारण आहे की पहिल्यांदा ऐकून रिझल्ट येत नाहीत, बरोबर?
आपल्याला वारंवार प्रॅक्टिस करावी लागते, मग रिझल्ट येतात. किंवा जेव्हा प्रॅक्टिसला उतरू तेव्हा मग क्वेश्चन्स येतात, डाऊट्स येतात. मग तेव्हा काय करणार? मग त्याच्यासाठी रिपीटेड तुम्हाला सेशन अटेंड करण्याची मुभा आहे. कारण की काय होतं, स्टार्टिंगला तुमच्या आता प्रश्न येत नाही, जेव्हा करायला जाल ना तेव्हा प्रश्न उद्भवणार. मग तेव्हा मग कुठे कोणाला विचारणार? मलाच विचारावं लागेल तुम्हाला. म्हणून तुम्हाला पुन्हा अटेंड करावं लागणार, नाही तर व्हिडिओ रेकॉर्डिंग तरी बघावी लागेल. समजते? म्हणून ऑफलाईन हो. सेशन का घेतले जात नाहीत? कारण की ऑफलाईन एकदा मी शिकवून गेली की मला नंतर कुठे शोधणार? जेव्हा तुम्ही खरोखर करायला घेणार तेव्हा प्रश्न येणार, तेव्हा डाऊट्स येणार. मग ऑफलाईन सेशन मध्ये हाच लिमिटेशन येतो की पुन्हा पुन्हा त्या ट्रेनरकडे किंवा कोचकडे कसं आपण जाणार आणि विचारणार छोट्या छोट्या गोष्टी. ऑनलाईनची सगळ्यात मोठी गोष्ट चांगली ही आहे की आपण रिपीटेड करू शकतो, प्लस आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग बघू शकतो, म्हणजे आपले डाऊट्स वेळेवरती सॉल्व्ह होतात. काही अडचण आली तर तुम्हाला मेसेज करू शकतो ना? हो, करू शकता. आणि कॉलिंगचा टायमिंग आहे म्हणजे माझ्या स्टुडंटसाठी की सकाळी 10:30 ते 11:30. आणि इतर वेळेस मी अवेलेबल नसते, माझा स्टाफ असतो तेव्हा. जर माझ्याशी बोलायचं असेल तर 1 तासाचं टायमिंग सकाळी दिलेला आहे 10:30 ते 11:30. आणि त्याच्यानंतर मग आपले लेक्चर, सेशन, काउन्सिलिंग हे ते सगळं असतं. ओके, ठीक आहे. कळलं आहे? फाईन. अजून फी कशी क्वेश्चन? भरायची मॅम? फी कशी भरायची? स्कॅनर पाठवाल का? हा, ते आपलं आज ते बघा, आज का नाही पाठवलं आहे? कारण की आपला बॅच 2 पण चालू म्हणजे होणार आहे, त्यांना पण सगळं सांगावं गरजेचं आहे. मग बॅच 2 झाली आपली की रात्री माझी टीम मेसेज करेल ग्रुपवरती की कुठे कसे काय काय करायचं आहे. ते टाइम डिटेल्स काय तुम्हाला ग्रुपवरती येणार. बोला. टाइम काय असेल टाइम? टाइम सांगितलं ना आता, आपण सांगू, डिसाईड करू टाइम. मोस्टली आपण तो सेम टायमिंग ठेवत असतो, पण डिपेंड्स कोणाला कसं. आपण ते ग्रुपमध्ये पुन्हा एकदा डिसाईड करतो पोलिंगने. मॅम, माझं 2 monthचा बेबी आहे, मी करू? येस, ऑब्व्हियसली करू शकतात. प्रेग्नंट लेडी पण करतात तर शक्तिपात पण घेतात, जेणेकरून त्यांच्या बाळाची ग्रोथ चांगली व्हावी. 2 महिन्याचा बेबी असेल तर काही हरकत नाही. माझी एक स्टुडंट आहे आता, कोणी क्वेश्चन विचारला? कोमल भोसले, काही हरकत नाही. रोजच्या बॅचमध्ये असतात स्टुडंट ज्यांचे 1-2 महिन्याचे लहान लहान बेबी आहेत. होतं ऍडजस्ट, माणूस बरोबर करतो. उलट हे सगळं करायला ना ऊर्जा येते. कारण की पोस्टपार्टम डिप्रेशन वाले पण जेव्हा केसेस असतात त्याच्यासाठी आम्ही पण गेलो, त्यातून आपल्याला माहितीये काय होतं ते. ठीक आहे, त्यासाठी रेकी आपल्याला तेव्हा खूप खूप सुंदर सपोर्ट करते. दोन्ही गोष्ट, स्वतःला सावरण्यासाठी सुद्धा आणि बाळाला सावरण्यासाठी सुद्धा. आहेत आपले रोजचे. आता लास्ट बॅच मध्ये 2 स्टुडंट आहेत तसे. एकीला तर प्रश्न पडलेला की हिला घेऊन मॅम तशी पण मी रात्रभर जागी असते, मी कधी ऐकणार? मी रात्री जागी असतेस ना, कानाला बसून ऐकत राहा, ऊर्जा भेटेल तुला, त्यातून डिप्रेशन नाही येणार. बघ, मी आता रात्र पण जागी आहे, मला झोप नाही आली, मला असं होतंच. पोस्टपार्टम होतं. त्याच्यातून ऊर्जा कशी कमवायची तुमच्या हातात आहे. देणारा आहे बसलाय तो पण, इथून पण येते तिथून पण येते, घ्यायची आपण. कारण की प्रत्येक एक मेसेज आलाय तर 1 सेकंड मी रेकॉर्ड तर आहेत, पण ते ऑटोइम्युन डिसऑर्डर्स असतात, लहान मुलांचे असतात, डिप्रेशनचे असतात, सुसायडल केसेस असतात, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असतात, ह्याच्यापेक्षा पण विचित्र केसेस असतात. पण हीच व्यक्ती जेव्हा त्याच्यातून बाहेर पडते ना, तेव्हा त्याला आत्मविश्वास असा असतो, अरे मी केलेला आहे, मीच यातून बाहेर आलेलो आहोत, मग ह्या जगातलं मला कोणी काय हरवू नाही शकत. ह्या लेवलचा जेव्हा कॉन्फिडन्स, एक माझी स्टुडंट आहे, सगळ्यांचे मी इथे पुन्हा मला थांबवावं लागेल. त्यामुळे गोष्टी शक्य आहेत, पण करणं गरजेचं आहे. माझ्या लेवल 2च्या स्टुडंटचा आता थोड्या दिवसापूर्वीचा एक्सपिरियन्स सांगते. लेवल 2ला तिच्याकडे एक असा घरात केस घडली, तिने विचारलं की मॅम मी काय करू शकते? ठीक आहे, कर. तिला भीती वाटत होती की आता जस्ट मी शिकते, मी हँडल करू की नको, कर तरी. लेवल 3 तोपर्यंत सुरू झाली, पहिला दिवस शिकवलं काय करायचंय, कसं गायडन्स सांगितलं, काय बोलायचं, कुठे हात, काय सगळं. ती केस कसली होती माहितीये का? एका 7 महिन्याच्या बाळाची. ओके, आता काय तुमचे क्वेश्चन्स असतील ते विचारा. खाली काय क्वेश्चन आलाय? ज्यांना ओके, लेवल 1चे नोट्स, लेवल 1च्या नोट्सने ठीक आहे देऊ आपण, पण ज्यांना हवं असेल सगळ्यांना आपण ग्रुपमध्ये लेवल 1चे नोट्स नाही प्रोव्हाइड करणार, कारण की 400 लोकांनी अटेंड नाही केले आहे.
त्यामुळे सगळ्यांना आम्ही नोट्स देऊ शकत नाही. आपण रेकॉर्डिंग दिली चला म्हणून, पण ऑब्व्हियसली शक्तिपात नाही, रेकॉर्डिंग ऐकून काही होत होणार नाहीये, कारण की शक्तिपात नाही. पण आपण नोट्स नाही देऊ शकत. नोट्स अशांनाच मिळतील ज्यांनी पूर्ण केलेला आहे लेवल 1चा कोर्स. तर लेवल 2 ला गेल्यावरती एनिवेज लेवल 1चे नोट्स आणि सगळं डिटेल्स तेव्हा दिलं जातं. लेवल 2 लेवल सगळ्या लेवलचं ऍडमिशन घेतल्यावरती एनिवेज देतो आपण, प्लस ऍडिशन जे काय आहे ते सगळं बाकीच्या पीडीएफ आणि ज्यांनी लेवल 1च फक्त केली आहे, पुढचं काही नाहीये, त्यांना मग आम्हाला इंडिव्हिज्युअली तुम्हाला पर्सनली जो ऑफिसचा नंबर आहे त्याच्यावरती मेसेज टाकावा लागतो. मग आम्ही व्हेरीफाय करतो वेदर ही हॅव अटेंडेड ऑर नॉट, आणि नंतरच आम्ही नोट्स देत असतो किंवा सर्टिफिकेट देत असतो. कारण की आपण ग्रुपवरती पाठवलं तर ज्यांनी नाही केलं त्यांना पण मिळणार. ओके, ते अनएथिकल आहे. त्यामुळे हे मी लास्टच्या दिवशीच फक्त सांगते की कशा पद्धतीने नोट्स तुम्हाला भेटू शकतात. आणि जे लोक ऍडमिशन घेणार त्यांना एनिवेज सगळ्याच लेवलचे एक साथच पीडीएफ सगळा भेटत असतो, त्याच्यामध्ये काही नाही, त्याच्या उलट ऍडिशन भेटणार सगळं. ओके, ठीक आहे. आता अजून काय प्रश्न? ऑफिस नंबर जो आपल्या ह्याच्यामध्ये आहे, ऍडमिनचे नंबर आहेत ना त्याच्यावरती, ग्रुपमधले नंबर ज्याच्यावरून तुम्हाला मेसेज येतो तो नंबर. ओके, ठीक आहे. अजून डाऊट्स? आता की तुम्हाला डाऊट्स कसे पडत ते मला खूप प्रश्न पडतो रे. मॅडम, हा बोला, कोण आहे? हा बोला सर. माझे आता 20 तारखेपर्यंत आणि लेटर दॅट की पुढल्या एप्रिल महिन्याच्या 5 तारखेपर्यंत थोडस माझी ट्रेनिंग चालू आहे सायकोलॉजीची, बरं का, इन्स्टिट्यूट मध्ये. तर मला थोडस या महिन्यामध्ये लेवल 2 आणि 3 मला करायचीच आहे आणि ग्रँड मास्टर पर्यंत मला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. पण हे 15-20 दिवस थोडस माझं शेड्यूल मला नाही जमणार. तर नंतर आपली बॅचेस मध्ये मी ऍडमिशन घेऊ शकतो का फीस भरून, ते विचारायचं. तुम्ही या बॅच मध्ये ऍडमिशन घेतलं तरी चालणार आहे, कारण की एनिवेज तुम्ही बॅच रिपीटच करू शकणार आहे. किती पण लाईफ लॉंग कधी पण करा रिपीट, आपल्याला काय. माझे चालेल ना? स्टुडंट 5 वर्षापूर्वीचे पण रिपीट करतात, त्यांना मी नाही थांबवते तर मला का? काय नाही असं मला काय वाटतं मॅडम माहितीये का, तुमचे रेकॉर्डिंग बघितल्याच्या नंतर ते सेन्सेशन जाणवत नाहीत, पण रिअल तुमच्या समोर लाईव्ह असतानाच मला थोडस हे वाटतं. तुम्ही रेकॉर्डिंग ऐकायला आता असं जरी वाटतं ऍडमिशन घेतलं यार. ना सर, आता ऍडमिशन घेतलं ना, ऐकलं तरी चालणार आहे, आणि नेक्स्ट बॅचला पुन्हा बसून ऐकलं माझ्या समोर तरी चालणार आहे. मला काही प्रॉब्लेम नाहीये, चालेल पाहिजे चालेल तेवढं ऐका माझं. ठीक आहे, चालेल काही हरकत चालेल नाही. चालेल चालेल ठीक आहे, थँक्यू. येस येस. मिस्टर आणि मी आणि मिस्टर दोघे जॉईन करू शकतो का? करू शकतो, पण बाबा करू शकतो, पण फीज एकावरती दोघांना ऍडमिशन नाही देऊ शकत, कारण शक्तिपात लागतो ना. त्या फीज मध्ये शक्तिपात एकालाच मिळणार. आता माझी रेकॉर्डिंग समजा युट्यूबवरती अजून कोणी ऐकली तर कोणाचे हात आणि कान पकडेल का? मी नाही. शक्तिपात मी नाही. त्यामुळे ऐकायला तुम्ही दोघांना ऐकायला बसला प्रॉब्लेम नाहीये मला, पण शक्तिपात तुम्हालाच मिळणार जो ऍडमिशन घेणार. कळलं का? समजलं? ठीक आहे. तर जे लोकही पुढच्या प्रवासाला येतील सगळ्यांचं स्वागत आहे आणि बेस्ट ऑफ लक. तथास्तु. आणि काही थँक्यू रिझनने थँक्यू राहतील. मॅम. थँक्यू सो मच. सर तुम्ही काय करता? मी हॅलो. हा बोला सर. सेकंडरी स्कूल टीचर आहे मॅडम, वाटलेलं मला. आणि रिटायर झालेलो आहे. आणि मला एक विचारायचं होतं, मी सकाळी प्राणायाम आणि योगासनं मेडिटेशन पण करतो, आर्ट ऑफ लिव्हिंगचं, सोमची साधना करतो. त्याच्यानंतर हे केलं चालेल का, त्याच्या अगोदर करायचं? काही दिवसांनी तुम्ही बोलाल की मी हे पण करू का, की नाही केलं तरी चालेल. काय नाही, तुम्ही करू शकता. मला कंटिन्यू मी वर्षापासून करतोय, हो ना, करा करा. येस येस. हे बघा, रेकी जी आहे ना सर, कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरफेअर करत नाही, केली तर सपोर्टच करेल. त्यामुळे ह्या गोष्टी एकत्रित जरी केल्या तरी चालणार आहेत, त्यातली एखादी गाळली तरी चालणार आहे, काही हरकत नाही. ठीक आहे. त्यामुळे त्याचा काहीही चुकीचा इफेक्ट येत नाही, कधीच येत नसतो. हे ब्रह्मांड आपल्यासोबत कशाला काय करणार? हो हो, माहिती मला. त्याच्यानंतर हे बसायचं असं चालेल ना, तुम्हाला समज असेल ना ऍट अ स्ट्रेच बसायला, तर ऍट अ स्ट्रेच गॅप देऊन केलं चालणार आहे. असं काही नाही की ऍट अ स्ट्रेच सगळंच्या सगळं केलं पाहिजे, गरज नाही. मध्ये काही तासाचा, मिनिटाचा, पूर्ण दिवसाचा गॅप घेतला तरी चालेल, काही हरकत नाही.
हार्ड अँड फास्ट असा काही रूल नाहीये. मॅडम आणि लेवल 1 बोला सर. फ्री बॅच जी आहे लेवल 1 ची केव्हा राहील? काय बोलता? ही लेवल 1 ची लेवल बॅच अजून आपल्या डेट्स डिसाइडेड नाहीयेत सर. डेट्स अजून डिसाइड नाही केलेत. ग्रुपला मेसेज येईल ना, आणि ऐकू नाही येत मॅडम तसं. दोघांना जॉईन व्हायचं. ग्रुपला मेसेज येईल ना. हा नेक्स्ट ह्याचा आपल्याला मेसेज येणारच आहे ना, जेव्हा नेक्स्ट कोणाला जॉईन करायचं असेल ना, तर ग्रुपवरती आपण अपडेट देतो. हो. आता डिसाइडेड नाहीये डेट्स, कारण की बाकीच्या गोष्टी पण आता आपल्या लाईन अप आहेत म्हणून. पण ग्रुपवरती आपल्या जुन्या ग्रुपमध्ये पण आपण नेक्स्ट ह्याचे बॅचेसचे डेट टाकत असतो. नाही, याचं नेक्स्ट सेकंड आणि थर्ड लेवलचं सेकंड अँड सेकंड थर्ड अँड लेवल थर्ड कधीपासून लेवलचं ते सुरू? आज रात्री येऊन जाईल. आज नाही. अच्छा. मला वाटलं लेवल 1चं विचार. नाही कोणत्या लेवल 2. तारखेपासून आहे? लेवल 2चं आज रात्री येईल तुम्हाला. हो. हा येईल. अजून मॅडम कोणी मी काय पाठही करेन. काय बोलताय? मी पाठही पेमेंट करेन. कॉल करा, त्या नंबर तुमचा मेसेज करा, स्टाफ सांगेल तुम्हाला कसं करायचं. ठीक आहे? कारण की मी नसेल अवेलेबल तर त्यांना माहित नसतं ना सांगायला. ठीक आहे, फक्त मेसेज करा, देईल रिप्लाय. ठीक आहे. ग्रुपवरच करायचा. नाही, तो नंबर आहे ना ग्रुपवर आपला कम्युनिटी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही रिप्लाय नाही देऊ शकणार. ठीक आहे. तर 9833 वाला जो कॉस्मिक वर्टेक्स म्हणून लिहून येते ना, त्याच्यावरती मेसेज करा. ठीक आहे, चालेल. थांबू आपण आता. बेस्ट ऑफ लक. ओके. पेमेंट सगळं आपण पाठवू सर. ग्रुपवरती आज रात्री येईल पण 10च्या नंतर. आणि आपल्याला वेळ दिला जातो 1-2 दिवसाचा, काही टेन्शन नाही. ठीक आहे, हो, चालेल. चालेल. थँक्यू. आपण असं हार्श सेलिंग करत नाही, उद्याच्या उद्या करा, नाही तर मग 10,000 भरा, असं नाहीये. 2-3 दिवसा, कारण की आयुष्याचा प्रश्न आहे प्रत्येकाच्या. जनन कारणं सुद्धा असतात कोणाच्या आयुष्यात. आपण आज करा, नाही तर उद्यापर्यंत 24 तासाचा वेळ आहे असं मी बोलली असते, आता नाहीये. ठीक आहे, 2-3 दिवस आपण देतो, त्याच्या पुढे नाही देऊ शकत, कारण की बॅच चालू करायची असते. ठीक आहे, प्रॅक्टिकली पण नाही राहणं, मॅडम. इमोशनल सोबत प्रॅक्टिकल राहणं पण गरजेचं असतं. बोला सर. नाही, आणि तुमची ही जी खासियत आहे ना मॅम, की तुम्ही जे लिटरली सांगता, ग्राउंड लेवलवर सांगता सगळ्या गोष्टी ना. आता सॉरी, पण तुमची एक गोष्ट मला आवडली, की नैतिकता पाहिजे. मी शक्तिपात नाही घेतला, कारण काय झालं मॅम, की मी स्वतः एक काउन्सिलर आहे. मी 4 रिहॅब सेंटरवरती काउन्सिलिंग करतोय. पण तिथल्या पेशंटला मला असं जाणवलं, की फक्त ओरली सायकोलॉजीच्या काउन्सिलिंग वरती नाही ते हे होत, तर त्यांना काही पर्सनल व्याधी पण असतात. तर मला एक इंटिमेशन होतं, की बाबा नाही, आपण जर रेकी शिकलो आणि सायकोलॉजीच्या माध्यमातून त्याची जोड दिली तर तो व्यक्ती बेटर फील करू शकतो. मी गेल्या महिन्यामध्ये काय केलं मॅम, की सहज असं, आता तुमच्या बरेच फेसबुकवरती येत आहेत की फ्री रेकी शिका, हे शिका. मी 2 मॅम, सॉरी बरं का, पण ऑनेस्ट बोलतो, मी 2 अटेंड केलेत. त्यांचा शक्तिपात घेतला होता, पण त्यांचं बोलण्याचं ऍटिट्यूड, आता मी एक काउन्सिलर आहे, की बाबा काय इंटिमेशननी बोलतायत. त्यांनी लगेच म्हणलं की नाही, उद्या फीस पेड केली पाहिजे, त्याच्यानंतर नाही. मी म्हणलं नाही यार, हे नॉलेज ओरिएंटेड काम नाहीये. आणि मला फक्त शिकायचंय म्हणजे उगा तुम्ही म्हणल्यासारखं कुणाला तरी जादू दाखवण्यासाठी नाही शिकायचंय. त्याचा उपयोग मला अगोदर माझ्या स्वतःच्या आयुष्यावर अप्लाय करायचा आहे, आणि लेटर दॅट की माझं मंगल झालं पाहिजे, कुटुंबियांचं झालं पाहिजे, मित्रांचं झालं पाहिजे. ते गोष्ट कुठेतरी मॅम तुमच्यामध्ये दिसली बरं का, त्याच्यामुळे मी नाही का खरंच सांगतो मला. थँक्यू. कारण आम्ही पण ना रेकीमध्ये कधी NLP सुद्धा ऍड करतो, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम. त्याच्यातून जे रिझल्ट येतात ना, बेस्ट. नंतर मी सांगते की जेव्हा रेकीनंतर जे लोक NLP पण शिकतात ना, आणि कंबाईन करून जर कामं केली ना, इतके सुंदर. आता जी मी केस सांगितली ना, तिचं तेच केलेलं 7 दिवसामध्ये बाहेर आली. त्यामुळे तुम्ही जर हे केलं रेकी सोबत प्लस तुमची सायकोलॉजी, उत्तम रिझल्ट येणार, गॅरंटी आहे. सुपर्ब रिझल्ट येतात, लिटरली येतात. आणि की आपण ते करतो रोज म्हणून माहितीये मला. करतो. त्यामुळे, आणि तिथे नैतिकता नसेल ना तर रिझल्ट येतच नाही, हे पण माहिती. नाही, बरोबर, हे पण माहितीच आहे ना, आता यात खोटं काय बोलणार. नैतिकता पाहिजेच पाहिजे. ओके, लेवल 3 केल्यानंतर काय लिहिलं, एक मिनिट मॅम. लेवल 2 लेवल 3 केल्यानंतर दुसऱ्यांचे हिलिंग इन्कम. हो ना, मग तेच सांगितलं, तुम्ही प्रोफेशनली रेकी मास्टर, प्रॅक्टिशनर किंवा हिलर बनता. तुम्हाला जे सर्टिफिकेट दिलं जातं दॅट इज सर्टिफाईड आहे ISO आणि ह्याच्यानुसार. त्या पूर्ण कॅटेगरीमध्ये हे करून सर्टिफिकेट दिलं जातं, आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही क्लायंट्स हँडल करू शकता. मी जे मार्काशी म्हटलं सारखं, पेंडुलम डाउजिंग ते तुम्हाला शिकवायचं दाखवायचं राहून गेलं. पेंडुलम डाउजिंग जरी केलं ना, त्याचा
30 मिनिटाच्या फक्त तुम्ही क्वेश्चन आन्सर जरी घेतले, तुम्ही दिवसाला 2-3 हँडल केले तरी 4-5 हजार तुम्ही कमवाल. अर्ध्या तासाच्या सेशन फक्त पेंड्युलम रेकी पण नाही बोलत मी. ठीक आहे. त्यामुळे तुमचे जे करिअर पाथ ना 3-4 पाथ ओपन होतात. एक तर तुम्ही हिलिंग करू शकता, डिस्टन्स हिलिंग किंवा डायरेक्ट हिलिंग. त्याच्यानंतर तुम्ही काउन्सिलिंगच्या केसेस घेऊ शकता, पेंड्युलमच्या थ्रू गायडन्सच्या केसेस घेऊ शकता. क्रिस्टल थेरपी बेसिक जरी शिकलात ना तर तुम्ही कोणाला कोणता क्रिस्टल मानवतो आणि कोणाला सजेस्ट ते विकू पण शकता. त्यामुळे तुम्हाला मी रेकी नाही शिकवते, 4 गोष्टी एक्स्ट्रा सांगते आणि त्याच्यातून तुम्ही स्वतःचं इन्कम 4-5 इन्कम एक साथ तुम्ही नाही करू शकता. ठीक आहे. जे आपण मॅडम तेच लेवल विचारायचं होतं. बोला. हॅलो हा मॅडम, ऐकते. की तुम्ही क्रिस्टलचं ते जे शिकवणार तर हम्म. ते कुठून आणायचं, कसं काय वगैरे आहे पुढचं मग ते सांगू. म्हणजे ते कुठे मिळणार काय वगैरे? ठीक आहे, सांगू ते. एक तर तुम्ही स्वतः पण शोधू शकता किंवा आम्ही तुम्हाला गाईड करू. प्रश्न विचारले तर गाईड करू, उगाच गाईड नाही करणार काय. ठीक आहे. विचारलं ना आता. ठीक आहे, चालेल. तेव्हा आपण नॉलेज देतो की कोणते कोणते बेसिक क्रिस्टल आहेत जे एका हिलरला माहित असणं गरजेचं आहे हिलिंग करण्यासाठी सुद्धा. आणि समजा हिलिंग केल्यावरती त्याला काहीतरी मेंटेनन्स आपल्याला, आता डॉक्टर ऑपरेशन झाल्यावरती गोळ्या देतो मेंटेनन्ससाठी, तर त्या हिशोबाने तुम्ही सजेस्ट करू शकता त्याला की बाबा हे क्रिस्टल युज कर ह्याच्या पुढे, म्हणजे आपण ज्याच्यातून बाहेर आलो ज्या गोष्टीतून ह्याचं मेंटेनन्स आपण करू शकतो. म्हणून तर शिकवलं. तर मला काय गरज होती उगाच फ्रीमध्ये अजून माझा घशाला त्रास देण्याची. ठीक आहे. आणि शिकवणं गरजेचं असतं नाही ते कारण की क्रिस्टल भेटणार पूर्णत्वाने कुठे असं म्हणते मी, आपल्याकडे अवेलेबल नाही ना ते ते असं. तुम्हाला स्वतःकडे कसं अवेलेबल असणार ते तुम्हाला हळूहळू त्याचं अनुभवातून ज्ञान येत जातं. त्याचं काही टेन्शन नाही. तेवढं. ज्यांनी लेव्हल 1 केलेलं नाही त्यांना लेव्हल 2 ला ऍडमिशन घेता येईल का? हो, घेता येतं सर. फक्त काय होतं, ज्यांना लेव्हल 1 आता या सरांनी शक्तिपात घेतला नाहीये बरोबर, पण ते ऍडमिशन घेत आहेत. मग तेव्हा काय करतो आपण, लेव्हल 2 चा ज्या दिवशी शक्तिपात सगळ्यांचा असेल ना, आता आम्हाला माहित असतं शेड्यूलच्या हिशोबाने की ह्या बॅचचा लेव्हल 2 चा शक्तिपात या दिवशी आहे. त्याच्या 3-4 दिवस आधी ज्यांचा लेव्हल 1 चा शक्तिपात झाला नाहीये ना त्यांचा आधी कम्प्लीट केला जातो. तसं ग्रुपवरती मेसेज येतो लेव्हल 2 च्या की ज्यांचा राहिलेला आहे जेन्युइन रिझनने, जे अटेंड करू शकले नाहीत त्यांचा ह्या दिवशी आहे, म्हणजे उद्या आहे किंवा असं. मग त्यांचा लेव्हल 1 चा झाल्याशिवाय लेव्हल 2 चा देऊ नाही शकणार ना. मग त्याच्यानंतर मग एकत्रित सगळ्यांचा लेव्हल 2 चा कम्प्लीट होतो, म्हणजे कोणाचा बॅकलॉग बाकी राहत नाही. हॅलो मॅम, बोला. राजेश्री बोलते मी. मला हा, बोला. माझं आहे ना 1 आणि 2 झालेलं आहे, पण माझं प्रॅक्टिस नाही. मी काल का परवा सांगितलं तुम्हाला. ओके. पण आता 2 आणि 3 ला ऍडमिशन घेतलं तर पण पुन्हा शक्तिपात होऊ शकतं का? तुम्ही प्रॅक्टिस नाही केली अजिबात? नाही, प्रॅक्टिस माझ्याकडून होतच नाही. मी आता पण तुम्ही जे सांगता ना मी ते लिहायचं बघते, पण माझे ते शब्द लक्षात राहत नाही. माझ्याकडून स्किपच होऊन जातात काही शब्द. कळलं. ठीक आहे, घेऊ शकता, काही हरकत नाही. बरं, शक्तिपात घेऊ शकता. चालेल. चालेल. ओके. पेंडुलम डाउजर राहिला. ओके, दिस इज पेंडुलम डाउजर, जो वेगवेगळ्या मेटलचा असतो, रुद्राक्षाचा असतो, वुडनचा असतो किंवा क्रिस्टलचा असतो. आता तुम्ही समजा आता बघायला गेलात तर लेव्हल 1 मध्ये पेंडुलम डाउजिंग शिकवली जाते, पण मी नाही शिकवत कारण ना त्या गोष्टी खूप जबाबदारीच्या असतात. समजा लेव्हल 1 मध्ये आता मगाशी मी हे सांगितलं, एक्झाम्पल दिलं की एखाद्याने आपण प्रश्न उत्तर विचारू कॉमन, ठीक आहे. एखादा क्लायंट आला त्याने काहीतरी प्रश्न विचारला व्याधी संबंधात आणि बोललो की हा हे अशा अशा कारणामुळे आहे, पण लेव्हल 1 ला ज्ञान अर्धवट असतं, सोल्युशन नाही देता येणार. तो माणूस आयुष्यभर डोक्याला हात लावून बसेल की मला हा प्रॉब्लेम आहे, आता बाबा मी काय करू. म्हणून मी लेव्हल 1 ला शिकवत नाही. कारण की जे काही करू, जे काही बोलू ते पूर्णत्वाचं असलं पाहिजे. कारण की समोरचा माणूस आशेने बघतो आणि आशेने येतो आपल्याकडे. त्यामुळे हे फक्त मी लेव्हल 2 ला गेल्यावर शिकवतो. ह्याचा फायदा काय, एखाद्याला कशाच्याही बाबतीत गायडन्स पाहिजे असेल, कन्फ्युजन असेल, गायडन्स हवं असेल तर ह्याच्या मदतीने आपण गायडन्स देऊ शकतो, प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो, इव्हन हिलिंग सुद्धा करू शकतो ह्याच्यात. तर त्याच्यासाठी हा एक्स्ट्रा शिकवला जातो. समजा ह्याला मला विचारायचं आहे, ह्याला मी पकडलाय, प्रोसिजर वगैरे काय सांगत नाही, फक्त मी सांगते आता हा जो हलतोय तो हवेने हलतोय, ओके, किंवा मी बोलते म्हणून स्टॉप झाला. याला म्हटलं माझ्या शरीराची ऊर्जा किंवा माझ्या थ्रोट चक्राची एनर्जी या क्षणाला कशी आहे ते मला सांग. फिरतोय, कसा फिरतोय, क्लॉकवाईज फिरतोय की अँटी क्लॉकवाईज फिरतोय? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज फिरतोय. क्लॉकवाईजचा अर्थ आहे पॉझिटिव्ह.
मी फिरवते, माझी बोटं हलतायत की माझा हात हलतोय? मी फिरवते का अशी अशी? नाही. नाही. समजा मी याला विचारलं, माझं नाव कोमल आहे का? कसा फिरतोय? विरुद्ध दिशेने. अँटी क्लॉकवाईज इज नो. स्टॉप. माझं नाव प्रणाली आहे का? कसा फिरतोय? क्लॉकवाईज Clockwise फिरतं. फिरतो. म्हणजे मी फक्त 1-2 एक्झाम्पल सांगितले जे छोटे मोठे आहेत. येस नो ची उत्तरं किंवा एनर्जी कशी आहे. जेवढा जास्त जोरात फिरेल तेवढं पॉझिटिव्ह. समजा आता मी डायरेक्टली सतत आलो. समजा हा असा फिरला जोरात. जेव्हा आपण आपल्या देवाराच्या इथे किंवा मंदिराच्या इथे बघतो तेव्हा असा इतक्या जोरात फिरतो की ह्याला हँडल करणं पण शक्य नसतं. तर ह्याच्या मदतीने आपण काय करू शकतो? हिलिंग सुद्धा. एखाद्याची समजा माझ्या थ्रोट चक्राची, जी मी सकाळपासून बडबड करते तर मला ताण आलाय, तर माझं एनर्जी थ्रोट चक्राची कशी आहे? पॉझिटिव्ह दाखवेल, पण तेवढ्या जोरजोरात फिरणार नाहीये. तर आता मी म्हटलं की मला प्लीज चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय थ्रोट चक्रा. तर तो आपोआप फिरायला लागला. बरोबर आहे? फिरतोय आपोआप. तर अशा प्रकारे तो हिलिंग स्टार्ट करतो आणि त्याची हिलिंग संपली की तो आपोआप थांबतो. तर हे शिकवलं जातं नंतर की कसं याचं हिलिंगसाठी वगैरे कसं वापरायचं. हे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी की हे बाबा काय असतं त्यासाठी. कारण नंतर तुम्हाला समजेल की लेवल 1 मध्ये शिकवलं, पण का शिकवत नाही याचं कारण वेगळं आहे. पुन्हा रेकॉर्ड थांबू आता आपण. सगळे डाऊट्स क्लिअर आहेत. जे काही डिटेल्स असणार आहेत ग्रुपवरती येऊन जातील आज रात्रीपासून, उद्या पुन्हा येतील. सो तुम्हाला मिस मॅम तुमचं काही होणार शक्यतो नाही. दुपारचीच बॅच सेम बॅच घ्या. मी ट्राय करेल, पण त्यात डिपेंड्स ना शक्यतो. सगळे किती लोक येत आहेत काय. आपण ट्राय करू, काही त्याच्यात हरकत नाही. ठीक आहे, चालेल. बाय. थँक्यू सो मच. Thank you. थँक्यू. थँक्यू.